नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू तिकडून बंद असेल सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तिदासू अवधारी जोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज। अयोध्याकांड हा संपलेला आहे। आता आपण प्रवेश करीत आहोत अरण्यकांड। आता रामायणाचं आणखी एक वैशिष्ट्य बघा की त्या नावावरून त्यामध्ये काय आहे हे आपल्या लक्षात येतं। बालकांड आहे म्हणजे राम लक्ष्मण यांचं किंवा शत्रुघ्न यांचं बालपण आहे। अयोध्याकांड आहे म्हणजे अयोध्येमध्ये राहिले आणि काय काम केलं ते आहे। त्याच्यानंतर आता अरण्यकांड आहे म्हणजे अरण्यात गेलेले आहेत। आता जंगल शब्द वापरतो, कोणत्या भाषेतला शब्द आहे तो? इतका सर्रास वापरतो आपण, तो इंग्रजी भाषेतला शब्द आहे जंगल। खरं तर मराठीमध्ये वन आहे, वनवास, वन किंवा अरण्य। आपल्याकडे अरण्यके आहे वेदामध्ये जे अरण्यके ब्राह्मणके वेदश्रुती वेदसंहिता, तसं हे अरण्यकांड आता सुरू होत आहे। तर तसं तर हे सगळेजण अगोदरच अरण्यात आलेले आहेत, पण आता पुढे त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे। सुरू झाल्यानंतर आता खरं संकट, खरा त्रास इथून सुरू झाला तिघांनाही। काय त्रास आहे? श्रीरामाने सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मण आतापर्यंत काय झालं होतं की लक्ष्मण पुढे असायचे, मागं सीतामाई आणि मागं श्रीरामाने काय केलं होतं की जेव्हा जंगल फार भयानक नाही, साधारण जंगल आहे, फार पशु वगैरे नाहीत, अशा ठिकाणी लक्ष्मण पुढे असायचा। आता मात्र दंडकारण्य म्हणजे हे दंडकारण्यामध्ये प्रवेश करत असताना हे घनदाट जंगल आहे, घनदाट वन आहे। श्रीराम म्हणाले आता मी पुढे राहतो, तू शेवटी राहा आणि मध्ये सीतेला राहू दे, कारण यामध्ये हिंस्त्र पशु आहेत, जंगली लोक असतात। आपल्या बंधूचं रक्षण म्हणजे आपल्या लक्ष्मणाला काही होऊ नये, काही झालं तर पहिला आघात आपल्यावरच यावा, ही भूमिका प्रभुरामचंद्राची होती। म्हणजे प्रभुरामचंद्राच्या मनामध्ये लक्ष्मणाबद्दल किती प्रेम होतं बघा। आता पुढे प्रवास केल्यानंतर पहिला राक्षस आला, त्याचं नाव आहे विराध। हा भयानक राक्षस आहे, म्हणजे याची भयानकता एवढी दाखवलेली आहे की त्यानं एक भाला घेतला होता, त्यावर सिंहाची तोंड, हातीची तोंड, वाघाची तोंड लटकवलेली होती, गळ्यामध्ये सुद्धा हाडांच्या माळा घातलेल्या होत्या, कवट्याच्या माळा घातलेल्या होत्या, सगळं रक्ताने अंग माखलेलं होतं। आणि भयानक असा राक्षस त्यानं बघितलं की हे यायला लागलेत आणि त्या राक्षसांनी म्हटलं, ओळख करून दिली आपली, मी विराध आहे, मी विराध राक्षस आहे आणि मला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे की मला कोणी ठार करू शकत नाही। आता ब्रह्मदेवाने किती जणांना वरदान दिले की बघा, या राक्षसाला सुद्धा वरदान दिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मला मारू शकत नाही असं म्हणून त्यांनी काय केलं, सीतेला पकडलं आणि तो म्हणाला आता ही सीता मी घेऊन जाणार आणि माझ्या बायकोला खायला देणार आणि नंतर तुम्हाला मी दोघांना मी खाणार। आता सीतेला पकडल्यानंतर ती किंचाळल्यानंतर लक्ष्मण आणि राम लगे पुढे गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की त्याचे हात कापून टाकल्यानंतर हातातून सीता खाली पडल्यानंतर तो राक्षस म्हणाला, त्याने आपली कथा सांगितली। तो म्हणाला की मला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे आणि मला तुम्ही कोणत्याही अस्त्रानं मारू शकत नाही, शस्त्रानं मारू शकत नाही।
आणि पण एकाच करू शकता की मला खड्ड्यात जर पुरलं जिवंत तर मी मरतो, नाही तर मरत नाही. बघा म्हणजे राक्षस आहे, पण त्याच्या लक्षात आलं की हे प्रभू हे रामचंद्र भगवान विष्णूचे अवतार आहेत, श्रेष्ठ पुरुष आहेत, म्हणून तुम्ही काय करा, खड्डा करा आणि मला त्याच्यामध्ये पुरून टाका. मग लक्ष्मणाने खड्डा केला, प्रभू रामचंद्राने त्याला त्यामध्ये पुरून टाकला आणि तो मेला. परंतु मरण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की इथून पुढे तुम्ही शरभंग ऋषी पुढे राहता, त्यांच्या आश्रमामध्ये जा आणि मग पुढचं मार्गदर्शन ते करतील. म्हणजे आता जे जे प्रसंग येतात तर प्रत्येकजण पुढे कुठं जायचं म्हणजे परमेश्वरालाच मार्गदर्शन प्रत्येकजण करतो आहे, भक्त करतो आहे. पुढे भक्त येणार आहेत, राक्षसी येणार आहेत. मग पुढचा प्रवास झाला शरभंग ऋषीचा. आता हे शरभंग ऋषी जे आहेत अत्यंत श्रेष्ठ ऋषी आहेत आणि ते आता वृद्ध झालेले आहेत, त्यांना आता म्हणजे देह सोडण्याची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र हे सगळेजण गेले तर दुरून बघितलं रामाने की इंद्र आलेला आहे आणि इंद्राचा रथ दिसतो आहे. इंद्र आणि शरभंग काहीतरी बोलत आहेत, दुरून दिसलं, कारण काय बोलत आहे ते ऐकू आलं नाही. आणि नंतर जवळ गेल्यानंतर तो इंद्र निघून गेला. इंद्राने म्हटलं शरभंग ऋषीला की जोपर्यंत रावणाचा वध होत नाही तोपर्यंत मी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार नाही असं ठरवलं आहे. आणि मग ते गेल्यानंतर शरभंग ऋषीच्या जवळ गेले. यांनी विचारलं तिघांनी की रामाने विचारलं की इंद्र कशासाठी आला होता. ऋषीने सांगितलं की माझं आता आयुष्य संपलेलं आहे आणि मला सदेह वैकुंठात सदेह स्वर्गात नेण्यासाठी आलेलं आहे, परंतु मी सांगितलं की रामाचं दर्शन झाल्याशिवाय मी येणार नाही. मग दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर ह्या ऋषींनी स्वतःच योगाग्नी तयार केला आणि स्वतःचा देह तिथं जाळून टाकला आणि ते नंतर निघून गेले. पण जाण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की याच्या पुढे तुम्ही सुतीक्ष्ण ऋषी आहेत त्यांच्याकडे जा आणि पुढचं मार्गदर्शन ते करतील. मग आता सगळेजण निघाले. आता हे प्रवासाची पद्धत काय होती की दिवसभर प्रवास करायचा आणि जिथं संध्याकाळ झाली त्या ठिकाणी आश्रम कोणाचा असेल तर ते त्या ठिकाणी मुक्काम करायचे. पुन्हा नसेल आश्रम, जिथं कुठं पाणी असेल, झरा असेल, नदी असेल त्या ठिकाणी थांबायचे, पुन्हा पुढे निघायचे. तर पुढे गेल्यानंतर मग सुतीक्ष्ण ह्या ऋषींची भेट झाली, त्यांच्या आश्रमामध्ये गेले. आता हा दंडकारण्य भाग आहे, म्हणजे महाराष्ट्राचा हा भाग आहे पूर्ण. आता प्रभू नाशिककडे निघालेले आहेत. तर दंडकारण्यामध्ये या ऋषींची भेट झाल्यानंतर सगळे मग त्यांनी व्यवस्था केली, सगळं दर्शन वगैरे झालं, राहण्याची व्यवस्था केली. आणि मग सुतीक्ष्ण म्हणाले की प्रभू ह्या दंडकारण्यामध्ये म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर ह्या महाराष्ट्राच्या भागामध्ये सगळ्यात जास्त राक्षस होते महाराष्ट्राच्या भागामध्ये, म्हणजे दंडकारण्य भागामध्ये. आणि त्यातला जो जनपद आहे म्हणजे नाशिकचा भाग, जनपद जनस्थान पुढे येईल ते. तर ऋषींनी सांगितलं की राक्षस आम्हाला तपश्चर्या करू देत नाहीत, अनेक ऋषींना खाऊन टाकतात, मारतात, आमचे यज्ञ उद्ध्वस्त करतात. म्हणून माझी विनंती आहे प्रभू की तुम्ही या राक्षसांचा नायनाट करा. मग श्रीरामाने वचन दिलं, म्हणाले ऋषी दंडकारण्यामधल्या सगळ्या राक्षसांचा मी नाश करतो, तुम्ही निश्चिंत होऊन तुमची तपश्चर्या करा. मग असं झाल्यानंतर हे संवाद झाल्यानंतर राम आणि सीता बोलत बसले. आता सीता आणि रामाचा हा एक छोटा संवाद कसा महत्त्वाचा आहे. सीतेनं काय म्हटलं, प्रभू तुम्ही विनाकारण का राक्षसांना मारता, विनाकारण का, हा जे राक्षस आपल्याला मारण्यासाठी आले त्यांना मारा ना, पण ज्यांचा काही संबंध नाही त्यांना का मारता, त्यांच्यावर दया करा, कारण असंच करून आपलं पाप होत नाही का. श्रीराम म्हणाले की मी ऋषींना वचन दिलेलं आहे की त्यांचं रक्षण राक्षसांपासून करेन, म्हणून त्याचाच एक भाग म्हणून अगोदर विश्वामित्र यांच्या यज्ञाचं रक्षण राक्षसांपासून केलेलं आहे आणि आता मी राक्षसांना ठार करणार. आणि सीता तू असं समजू नको की हे सगळे दयाळू असतात, राक्षस बदमाश असतात, त्यांना वाटतं की ऋषीमुनींना खाल्लं पाहिजे. आणि खरं जर बघितलं, राम म्हणतायत की ऋषीमुनीकडे एवढी शक्ती आहे की ते मंत्राच्या उच्चारानं कोणत्याही राक्षसाला मारू शकतात, परंतु मंत्राच्या उच्चारानं राक्षसाला मारलं तर यांची शक्ती संपून जाते.
यांनी जे तपश्चर्या केली ती सगळी संपून जाते. मग पुन्हा त्यांना तपश्चर्या करावी लागते, पुन्हा पुन्हा तेच करावं लागतं. म्हणून त्यांचं तपश्चर्येचं बल संपू नये म्हणून मी त्यांचं रक्षण करत आहे. सीतेचं त्या ठिकाणी समाधान झालं. पुढे मग आता ह्या दंडकारण्यात श्रीराम लक्ष्मण सीता तब्बल 10 वर्ष राहिले. पण एका ठिकाणी नाही राहिले. ते काय करायचे, सुतीक्ष्ण जे आश्रम आहे ऋषीचा तो बराच मोठा आश्रम होता आणि त्यांचं गुरुकुल होतं. गुरुकुलाची पद्धत अशी असायची की छोटे छोटे ऋषी आणि त्यांचे शिष्य झोपड्या करून पर्णकुटी करून राहायचे आणि त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण चालायचं. म्हणून हे तिघंजण काय करायचे की दिवसभर सगळ्या जंगलामध्ये फिरायचे आणि नंतर रात्री मुक्कामाला सुतीक्ष्ण यांच्या आश्रमात येऊन राहायचे. असे 10 वर्ष ते या ठिकाणी राहिले आणि हा काळ त्यांचा बराच चांगला गेला. म्हणजे फार काही राक्षस पुन्हा त्यांना भेटले नाहीत. मग नंतर श्रीराम काय म्हणाले की आता आपण या ठिकाणाहून गेलं पाहिजे, आपले 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पुढे जाणं आवश्यक आहे. आता काल सांगितल्याप्रमाणे एकाने वाद घातला माझ्याशी, त्या तोच प्रश्न पुन्हा आपण घेऊया. तो काय म्हणाला तो प्राध्यापक की रामाची सीता म्हणजे बायको पळवली म्हणून रावणाशी त्यांनी युद्ध केलं आणि जिंकलं, ते त्यांचं फॅमिली मॅटर झालं म्हणले. बाकी तुम्ही रामाला देव म्हणून का पूजता? त्याचं उत्तर त्या तत्व सोडून द्या, तो अज्ञानी मनुष्य आहे. त्याचं उत्तर असं आहे की ऋषींचा छळ होऊ नये म्हणून राक्षसांचा नाश करणे एक भाग, देशाचं रक्षण करणे दुसरा भाग, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या ऋषीमुनींची भेट घेणे, त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे. कारण राम आणि खरं तर वनवासात जाण्याच्या आधीच काल आपण चिंतन केलं की राम चिंतेत बसले होते की कसं होईल जगाचं, इतकं दुःख आहे जगामध्ये. म्हणजे रामाच्या राज्यामध्ये सुद्धा दुःख होतंच, अयोध्येपुरतं नव्हतं परंतु बाकीच्या ठिकाणी दुःख होतंच की. मग राम विचार करत होते की आपण सगळ्यांचं हे दुःख दूर केलं पाहिजे म्हणून ऋषीमुनींची भेट घेणं हा एक त्यामागचा महत्त्वाचा भाग होता. आणि सीतेची एक सुप्त इच्छा होती की आपण ऋषीमुनीकडे गेलं पाहिजे, परंतु एवढी दीर्घकालीन प्रवास करावा लागेल तिला वाटलं नव्हतं. सीतेच्या लहानपणी सीतेनं सांगितलेलं आहे एका ठिकाणी, पुढच्या एका उत्तरकांडामध्ये येतं की एक भविष्यकार आला होता त्यांच्याकडे भविष्य सांगायला, आणि हात बघून भविष्य सांगताना त्यांनी सांगितलं की सीते तुला वनवासात जाण्याची संधी मिळणार आहे. वनवास होणार आहे असं नाही, वनवासात जाण्याची संधी मिळणार आहे. मग आता जंगलामध्ये जायचं म्हणलं की सगळ्यालाच आवडतं ना, पशु पक्षी झाडं झुडपं आपल्याला बघायला आवडतं. मग ती म्हणाली होती रामाला की मलासुद्धा तुमच्यासोबत यायचं आहे, कारण माझी ही सुप्त इच्छा आहे आणि ती इच्छा आता पूर्ण होते आहे. तर हे होत असताना पुढे मग आता अगस्त्य मुनी यांची भेट झाली. आता हे अगस्त्य आहेत, फार महत्त्वाचे मुनी आहेत, ऋषी आहेत. पुढे युद्धाच्या वेळेसुद्धा ते येणार आहेत. तर त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर अर्थात नमस्कार वगैरे सगळं ते झालेलंच आहे. त्या ऋषींचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या आश्रमामध्ये राक्षस येत नव्हते. अगस्त्य ऋषींना फार घाबरायचे, कारण अगस्त्य ऋषींनी यापूर्वी सुंद या राक्षसाला मंत्रानंच मारलं होतं, नुसतं मंत्र टाकून मारलं होतं. हा सुंद म्हणजे कोण? हा सुंद म्हणजे मारीचचा बाप, ताटकाचा नवरा, ताटकाचा मुलगा हा मारीच. पुढे येणार आहे तो मारीच, मागे यज्ञातसुद्धा येऊन गेलेला आहे. तर अगस्त्य मुनींना सगळे राक्षस घाबरायचे, म्हणून त्या ठिकाणी कोणी राक्षस येत नसत. म्हणून दीर्घकाळ त्या ठिकाणी अगस्त्य मुनी राहिले होते. आणि त्या ठिकाणी श्रीराम लक्ष्मण सीता राहिल्यानंतर अगस्त्य मुनींनी श्रीरामांना काही शस्त्र दिलेली आहेत. या अगोदरच काल आपण चिंतन केलं की प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांनी 100 अस्त्र दिलेली आहेत. आता या ठिकाणी अगस्त्य मुनींनी एक भगवान विष्णू धनुष्य जे विश्वकर्माने केलेलं होतं ते दिलं. त्यानंतर एक भाता दिला, इंद्राचा भाता. आता हा भाता कसा आहे, त्याला अक्षय भाता म्हणतात. जे पाठीवर असतं त्यामध्ये बाण असतात, त्यामध्ये 2-3च बाण असतात, गच्च भरून नसतात, पण ते बाण कधीच संपत नाहीत. एक बाण काढलं की पुन्हा दुसरा बाण आपोआप त्यात तयार होतो, त्याला अक्षय भाता म्हटलेलं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय,
त्यांनी एक बाण दिलं, ब्रह्मदेवाने दिलेलं एक बाण, एक अपराजित बाण होता. त्याचा उपयोग पुढे रामाला मारण्यासाठी केला, माफ करा, रावणाला मारण्यासाठी त्यांनी केलेला आहे. तर त्या भात्यामध्ये जे काही बाण असतात त्याचं वैशिष्ट्य असं की ते बाण सोडल्यानंतर त्याला मारून ते पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसायचं. म्हणजे 3 बाण असले तरी भरपूर झाले. एक बाण सोडला की तो परत येईपर्यंत दुसरा बाण वापरायचा. तर हा अक्षय भाता, अक्षय बाण आणि एक सुवर्ण जडित तलवार. जेव्हा वनवासालाही निघाले होते त्यावेळेस सगळ्यांकडे हे तलवार, दोघांकडे तलवार, धनुष्य आणि बाण हे तर होतेच, पण आता आणखी एक तलवार मिळालेली आहे. आणि अगस्त्य मुशी त्यांना म्हणाले, हे राम, आता तुला इथंच तू राहा. परंतु श्रीराम म्हणाले, मी इथं राहत नाही, मला पुढे प्रवास करायचा आहे, मग कुठं जावं ते सांगा. मग अगस्त्य मुनी म्हणाले की पुढे पंचवटीला जा, ते ठिकाण खूप छान आहे आणि त्या ठिकाणी सगळं निसर्ग खूप सुंदर आहे. तुम्ही त्या ठिकाणी रममाण व्हाल आणि तुम्हाला आनंदामध्ये तुमचे उरलेला जो वनवास आहे ते पूर्ण करता येईल. मग आता श्रीराम पंचवटीकडे निघाले. आता इथून काही महत्त्वाचे प्रसंग सुरू होतात. आता पंचवटी म्हणजे आपल्याला माहीत आहे नाशिक जवळ आहे, नाशिकलाच आहे, ते नाशिकचाच भाग आहे. आता कधी गेलात तर आपण बघा, त्या ठिकाणी मंदिरं वगैरे चांगली व्यवस्था आहे. तर ते पंचवटी म्हणजे त्या काळामध्ये काही नगर नव्हतं, सगळं जंगलाचाच भाग. यालाच जनस्थान किंवा जनपद असाही उल्लेख एका ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी सगळेजण गेले आणि मग पुन्हा लक्ष्मणाने पुन्हा पर्णकुटी बांधली, पुन्हा वास्तुशांती छोटीशी झाली आणि त्यांनी तिथं प्रवेश करून तिथं राहू लागले. मग राहत असताना एके दिवशी मॅडम शूर्पणखा आल्या. मॅडम शूर्पणखा आता ही फार महत्त्वाची आहे. रावणाचं सोबत होणाऱ्या युद्धासाठी ही फार कारणीभूत ठरणार आहे. आता हे शूर्पणखेचं जे वर्णन आहे, आता शूर्पणखा आली, तिनं बघितलं, दुरून बघितलं, झाडावर जाऊन बघितलं, हे कोणीतरी ऋषी दिसायला लागलेत, ऋषीसारखं जटा आहे, वल्कलं आहेत आणि धनुष्यसुद्धा दिसायला लागले, बाणही दिसायला लागलेत. मग हे ऋषी आहेत का क्षत्रिय आहेत, योद्धे आहेत आणि स्त्रीसोबत आहे. परंतु ती प्रभुरामचंद्राला बघितल्यानंतर ती इतकी मोहित झाली की प्रभुरामचंद्राचं जे स्वरूप होतं अत्यंत सुंदर होतं. जसं भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्याबद्दल वर्णन येतं तसंच वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये केलेलं आहे. तर प्रभुरामचंद्राचा रंग कसा होता, तसा तर निळा रंग, आकाशी निळा रंग म्हटलेला आहे. परंतु विश्वामित्रांनी श्रीरामाचा रंग हिरवा सांगितलेला आहे. दुर्वा दल श्याम असं म्हटलेलं आहे. दुर्वा दल म्हणजे आपले जे गवत असतं, गवतासारखा त्यांचा रंग होता. परंतु एका ठिकाणी निळा रंग असाही उल्लेख केलेला आहे. कोणताही का रंग असे ना, परंतु अत्यंत सुंदर दिसायचे. सुरुवातीला आपण पाहिलं की प्रभुरामचंद्राचे 60 गुण, त्यातले 13 गुण शरीराचे वर्णन केलेले आहे. धष्टपुष्ट आहेत, उंच आहेत, आजान बाहू आहेत आणि शरीर यष्टी मजबूत आहे, छाती रुंद आहे, कपाळ रुंद आहे, धारदार नाक आहे, डोळे तेजदार आहेत, पाणीदार आहेत आणि बघितल्यानंतर आकर्षित व्हावं अशा प्रकारचं सुंदर व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य आहे. अशा प्रकारचं सुंदर ध्यान जे आहे श्रीरामाचं हे आहे. आणि हे बघितल्यानंतर तिच्या मनात आलं की आपल्याला राम हाच पती म्हणून पाहिजे. कोणी असा विचार करेल की तिचं लग्न झालं नव्हतं का? तिचं लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव होतं विद्युत ज्वाला आणि तिच्या नवऱ्याला रावणानेच मारलं होतं. म्हणजे आपल्या बहिणीच्याच नवऱ्याचा वध रावणाने एका युद्धामध्ये केला होता. म्हणून ही शूर्पणखा आपल्या भावावर रागवली होती आणि दररोज किरकिर लावायची, तुझ्यामुळे मी विधवा झाली, तुझ्यामुळे विधवा झाली. रावण म्हणाले, तू असं कर, तुला मी राज्य देतो, जा तिकडे पंचवटीला जा आणि तिथं थांब, तिथं खर आणि दूषण आहेत, तुझं रक्षण करतील. म्हणून ती तिथून लंकेहून इथं येऊन राहू लागली पंचवटीला. आणि तेव्हापासून तिथे फिरायची, बसती जंगली जनावरांना खायची. आणि प्रभुरामचंद्रावर मोहित झाल्यानंतर तिने विचार केला की आपल्याला लग्न करायचं आहे, पण आपलं जे विद्रूप स्वरूप आहे, भयानक दिसणारी आहे शूर्पणखा. शूर्प म्हणजे शार्प, लांब असलेले, टोकदार नखं असलेले आणि लांब नखं आहेत. आता ते प्रत्येकाचं राक्षसाचं वेगवेगळं वर्णन आलेलं आहे.
आणि दिसायला विद्रूप आहे, कुरूप आहे, बिभत्स वर्णन आहे तिचं, ते वर्णन करण्याची गरज नाही. आता लग्न तर करायचं आहे. तर लग्नाच्या आधी आपल्याकडे काय करतो आपण, वधूला आणि वराला ब्युटी पार्लर, वराला ब्युटा पार्लर. मग ही काय म्हणा, हिने विचार केला चला आपण ब्युटी पार्लरमध्ये जाऊ. मग ती गेली उर्वशी ब्युटी पार्लरमध्ये. 50,000 खर्च केले, भरपूर मेकअप केला, उंच टाचाची चपला घातल्या, गरिबी असल्यामुळे गुडघ्यापर्यंतचेच कपडे घातले, पर्स घेतली, गॉगल लावला आणि फिरवत चाबी फिरवत निघाली आपल्या कारची चाबी, शिट्टी वाजवत. तिला वाटलं की प्रभू रामचंद्र माझ्यावर भाळतील. त्यांनी बघितलंसुद्धा नाही तिच्याकडे. मग समोर जाऊन तिने म्हणाली, तिनं आपला परिचय दिला, खरा परिचय दिला. तुम्हाला माहीत आहे काय म्हणले, मी रावण, लंकेचे राजा, सुवर्णाची लंका, रावणाची मी बहीण आहे. माझा भाऊ एक आहे बिभीषण, दुसरा आहे कुंभकर्ण. ते बिभीषण सोडून द्या, काही समजत नाही त्याला, उगाच देवदेव करत बसते. परंतु माझा कुंभकर्ण फार शूर आहे, रावण फार शूर आहे आणि मी तर शूर आहेच, परंतु मी किती सुंदर आहे बघा, जगामध्ये सगळ्यात सुंदर माझ्या इतकी स्त्री कोणी दिसणार नाही, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करा. श्रीराम म्हणाले, ठीक आहे, तुमचा प्रस्ताव चांगला आहे, विचार करूया आपण. परंतु अडचण अशी आहे की ती दिसायला लागली ना स्त्री, ती सीता आहे, माझी बायको आहे आणि माझं लग्न झालेलं आहे आणि मी एक पत्नी आहे, दुसरी लग्न मला करता येत नाही. माझ्या वडिलांचं लग्न जरी अनेक पत्न्या त्यांना असल्या तरी मला मात्र माझं व्रत आहे की मी एकच पत्नी धारण करणार. म्हणून आता तुला काही माझ्याकडे तर काही चॉईस नाही. तू असं कर, तिथे लक्ष्मण दिसायला ना, तो माझा छोटा भाऊ आहे, तो माझ्यापेक्षा सुंदर आहे आणि त्याची स्त्री इथं नाही, त्याचं लग्न झालं नाही असं नाही म्हणाले. राम काय म्हणाले, त्याची स्त्री इथं नाही, जा त्याच्याकडे जा, बघ दगड टाकून बघ काही तुला चान्स मिळतं काय. मग तिला खरं वाटलं, ती गेली लक्ष्मणाकडे आणि सांगितलं की लक्ष्मण माझ्याशी लग्न कर, खूप सुंदर आहेस तू, धष्टपुष्ट आहेस, बघ मीही सुंदर आहे. पुन्हा ते सांगितलं रावण आहे, लंका आहे. लक्ष्मण म्हणाला, आता विनोद बुद्धी बघा दोघांची, राम आणि लक्ष्मणाची. लक्ष्मण म्हणाला काहीच हरकत नाही, परंतु एक विचार कर शूर्पणखे, विचार कर, मी लग्न करतो तुझ्याशी, हरकत नाही, परंतु मी काय आहे, मी दास आहे. कोणाचा, माझ्या बंधूचा, रामाचा मी दास आहे. आता तुझ्यासोबत लग्न केल्यानंतर काय होणार, तू सुद्धा दासी होणार ना, आणि दासाची दासी होणार. मी दास आहे, माझी बायको म्हणजे दासाची दासी. मग तुला दासी म्हणून राहायचं आहे का, आयुष्यभर राहावं लागेल. मी वनवासामध्ये फिरणार, तुला दासी म्हणून फिरावं लागेल, सगळी सेवा करावी लागेल. माझी सेवा, माझ्या माता म्हणजे सीता माता माझी माता आहे, प्रभू रामचंद्र आहे त्यांची सेवा, आणि वनवास संपल्यानंतर अयोध्येला गेल्यानंतर तिथं तुला सासू भेटतील, त्यांची सेवा करावं लागेल. आणि बाकी आणखीन 350 सासू आहेत मला, तुला सासू आहे 350, यांची सेवा करावं लागेल. ती म्हणाली, हट मी करत नाही असलं, असे मला डस्टबिन नको. डस्टबिन किस्सा सांगायला मोह होतो, परंतु वेळ होतो म्हणून सांगत नाही, आजची भाषा म्हणून वापरला. नको मला एवढे सासू नको, मला सासू नको, मला दीर नको, मला नणंद नको, तुझ्याशी लग्न करायचं आहे. आपण लग्न करू, लंकेमध्ये जाऊ, मोठा बंगला मला माझ्या भावानं दिलेला आहे, आणखी एक बंगला तयार करून घेऊ. लक्ष्मण म्हणाला, बघ बरं दास व्हायचं आहे बरं का, तुला दासी व्हायचं आहे. मग आणखीन एकदा जा माझ्या बंधूकडे आणि पुन्हा एकदा ट्रायल मार. पुन्हा गेले श्रीरामाकडे. अहो तुमचा बंधू करत नाही म्हणाल लग्न, तुम्हीच करा माझ्यासोबत. राम म्हणाले, मी तुला सांगितलं ना सीता आहे, मला करता येत नाही, माझं लग्न झालेलं आहे. ठीक आहे म्हणलं, मी सीतेला खाऊन टाकतो, मग करशील ना माझ्याशी लग्न सीता मेल्यावर. आणि असं म्हणून ती शूर्पणखा सीतेकडे धावली. धावल्याबरोबर रामाने लक्ष्मणाला इशारा केला, लक्ष्मणाने त्याला पकडलं, तिचे नाक आणि कान कापून टाकले. आता काही कुतर्कवादी म्हणतात की स्त्रीचं नाक आणि कान कापून तिला विद्रूप करण्यात काय अर्थ आहे, ठारच का नाही मारलं. उत्तर असं दिलेलं आहे की ठार मारण्याची गरजच नाही ना. नाक आणि कान कापल्यामुळे संदेश पोहोचायचा आहे रावणाकडे की यायला लागले, सावध हो, श्रीराम यायला लागलेत. कारण एकदा त्याला एखाद्या सैनिकाला पुढे एका युद्धामध्ये एका राक्षसाला श्रीरामाने जीवन सोडलेलं आहे, तसं हा संदेश देण्यासाठी तिला विद्रूप केलेलं आहे. मग ती किंचाळली आणि किंचाळून
पळत गेली, तिने काही युद्ध केलेलं नाही आणि पळत जाऊन कोणाकडे गेली? खर आणि दूषण. आता खर आणि दूषण हे त्या ठिकाणी थोड्याशा काही अंतरावर राहत होते. आता या रावणाची योजना कशी होती बघा. तिकडे लंकेमध्ये जरी होता तरी त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी आपले मिलिटरी कॅम्प जसे असतात तसे आपले राक्षस नेमले होते. तिकडे विश्वामित्राच्या त्या यज्ञाच्या त्या ठिकाणी काही राक्षस होते, मारीच आणि सुबाहू होते. या ठिकाणी पंचवटीच्या भागामध्ये खर आणि दूषण आणि सोबत 14,000 राक्षस असे तिथं कॅम्प, त्यांचं मिलिटरी कॅम्प. उद्देश असा होता की सगळीकडे रावणाची दहशत राहावी. रावण म्हटलं की लोक घाबरले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी तशी व्यवस्था केली होती. ही गेली शूर्पणखा खर आणि दूषण यांच्याकडे आणि तिनं वर्णन केलं, अत्यंत जास्त वर्णन केलं की बघ भाऊ, हे दोघे भाऊ म्हणायचे, बघ तुझ्या बहिणीची अवस्था काय केली, बघ माझे नाक कापलेलं आहे, कान कापलेले, मी घायाळ झालेले आहे, माझं रक्त गेलेलं, मी आता बेशुद्ध पडते. तुम्हाला आवडते का रावणाच्या बहिणीची अशी अवस्था झालेली? तुम्हाला बघवतं का? तुम्ही अशी शांत का बसलात? बदला का घेत नाही? जा. मग हे खर जो होता प्रमुख होता. खराने काय केलं? 14 राक्षस पाठवले आधी. कोण राम? त्यांनी विचारला. बरंच संवाद मोठा आहे. कोण राम, कोण लक्ष्मण? मी आत्ता ठार करतो. मग 14 निवडक राक्षस बलाढ्य त्यांना पाठवलं, जा म्हणले ठार करा. आणि ते 14 राक्षस आले. श्रीरामाने एकच बाण काढला, त्याचे 14 बाण झाले, मरून गेले. युद्ध झालं नाही, एकाच बाणामध्ये सगळे मेले. मेल्यानंतर मात्र पुन्हा ती शूर्पणखा बघायला गेली होती ना, लाईव्ह शो, क्रिकेट शो लाईव्ह कसं होते, मरून गेले सगळे. पुन्हा पळत आली, मरून गेली ना तुझे 14 राक्षस. आता मात्र खराला जाणीव झाली. आता बघा हे कसं नाव आहे, खर आणि दूषण. खरं बोल म्हणतो ना आपण, खरं म्हणजे राम हे खरं आहेत, सत्य आहेत, आणि दूषण रावण आणि बाकीचे सगळे जे आहेत सगळे दूषण आहेत, म्हणजे मानवतेवर दूषण. आता ते मानव नव्हतेच. मग असं समजल्यानंतर खराने काय केलं? दूषणाला बोलवलं. दूषण, हे 14,000 राक्षस घे आणि तू जा आणि तू युद्ध कर. खूप सविस्तर वर्णन आलेलं आहे. मग आता हे सगळे 14,000 राक्षस येत आहेत हे कळाल्यानंतर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मण तू सीतेला घे, गुहेमध्ये जा. जवळची गुहा होती, तू जा ती गुहेमध्ये सीतेला बसव आणि बाहेर पहारा देत उभं राहा. माझं चिलखत आण. मधलं चिलखत आणलं, पर्णकुटीमधलं. श्रीरामाने चिलखत घातलं. ते प्रत्यंचा वगैरे सगळे जोडलेलीच होती. आणि श्रीरामाने आवाहन केलं, एक पाय असा समोर ठेवून एक पाय मागं ठेवून क्रोधाला आवाहन केलं. क्रोध, राग तू आता माझ्यामध्ये ये. मग राग मध्ये आला आणि मग 14 राक्षसासोबत प्रचंड असं युद्ध झालं. खूप अस्त्रांचे नावं आहेत. सुरुवातीला गंधर्व अस्त्र सोडलं, त्यानंतर त्रिशीर आला, नंतर मग विष्णू धनुष्य सोडलं आणि मग सगळ्यांचं वध झाल्यानंतर सगळेचे सगळे राक्षस मेले. खर, दूषण, 14,000 राक्षस, आधीचे 14 राक्षस. परंतु एक जो होता अकंपन, त्या राक्षसाला मात्र श्रीरामाने मारलं नाही आणि तो बचावला आणि तो पळून गेला. कारण मेसेज द्यायला कोणतरी पाहिजे ना. मग तो हा अकंपन गेला कोणाकडे? रावणाकडे. तो इतका घाबरलेला होता की त्याला तलवारसुद्धा उचलण्याची शक्ती त्याच्या अंगामध्ये नव्हती. कारण खर आणि दूषण यासारख्या बलाढ्य राक्षसांना मारण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती. जे पहिल्यांदा असं झालेलं होतं. म्हणून अकंपन रावणाकडे पळत गेला आणि त्यांनी काय सांगितलं की एक राम आणि लक्ष्मण नावाचे योद्धे आलेले आहेत. त्यांच्यासोबत एक स्त्री आहे, तिचं नाव आहे सीता. आणि आपले सगळे सैनिक मारले गेलेले आहेत. आणि राम असे आहेत की ते एकटे पूर्ण जगाला नष्ट करून पुन्हा निर्माण करू शकतात. एवढं शौर्य रामाच्या ठिकाणी आहे. कारण अकंपननं ते सगळं बघितलेलं होतं. म्हणून श्रीरामाचा वध करणं केवळ अशक्य गोष्ट आहे. परंतु हे अशा प्रकारची घटना घडलेली आहे. म्हणून यांनी काय सांगितलं अकंपननी, पण एक मात्र त्याच्यामध्ये उपाय आहे की जर रामाला हरवायचं असेल तर तिची पत्नी, रामाची पत्नी सीता, तिला जर पळवलं, तिचं जर अपहरण केलं तर सीतेचा विरहामध्ये राम गर्भगळीत होईल, शक्ती नष्ट होईल
आणि मग त्यावेळेस आपण युद्ध करू शकतो किंवा राम जिवंतच राहू शकणार नाही, अशी युक्ती सांगितल्यानंतर आता रावणाच्या मनामध्ये इथपर्यंत काहीच नव्हतं, रामासोबत युद्ध करायचं वगैरे काही नव्हतं. परंतु हे असं सांगितल्यामुळे, अकंपन असं सांगितल्यामुळे यांनी योजना आखली. रावणाने विचार केला, चला आपण युद्ध करूया. आणि या ठिकाणी सीतेचा अपहरणाचा विषय आला नाही, फक्त विषय काय होता की रामासोबत युद्ध करणे. मग तो मारीचीकडे गेला आणि मारीचला सांगितलं की आता आपल्याला युद्ध करायला जायचं आहे. मारीचने विचारलं, कोणासोबत युद्ध करायचं आहे? त्याने सांगितलं राम म्हटल्यानंतर मारीच थरथर कापू लागला. त्याने सांगितलं की तू युद्ध करू नको, राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत, जाऊ नको, तू शांतपणे जा आणि तुझं तिकडे लंकेमध्ये राहा. सीता जरी तुला आहे तिथं दिसत असली तरी सीतेचा विचार मनात आणू नको. आता हा मारीच जो आहे तो रावणाचा मामा आहे, अर्थात वयस्कर आहे. आणि हा वयस्कर आहे आणि आता तो तपश्चर्या करायला लागला आहे. तपश्चर्या केव्हापासून करायला लागला आहे? जेव्हा विश्वामित्राच्या यज्ञामध्ये अडथळा आणल्यानंतर श्रीरामाने त्याला बाणाचा मारा करून 100 योजन दूर फेकलेलं होतं समुद्रात. तेव्हा त्यानं ठरवलं होतं की आता श्रीरामाच्या मागं जायचं नाही. तेव्हापासून तो तपश्चर्या करायला लागला आहे. आणि मग तो सांगतो असं म्हटल्यानंतर रावणाला ते पटलं. रावण गेला लंकेला गेल्यानंतर शूर्पणखेला कळालं की रावण काहीच करत नाही. आता हा रावण एवढा बलिष्ठ आहे, मग शूर्पणखाचा अपमान झालेला होता ना. कसं आहे की अपमान झाल्यानंतर त्याचा बदला घेणं हे राक्षस वृत्तीच्या माणसामध्ये ठसलेलंच असतं. मग ते शूर्पणखा गेली आणि तिनं एवढं वर्णन मोठं केलं रावणापुढे आणि सांगितलं की तुझ्या बहिणीचा बदला, अपमानाचा बदला घ्यायचा नाही का? आणि सीता किती सुंदर आहे, सीतेच्या सुंदरतेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तू तुझ्या बहिणीचा बदला किती घेच, अपमानाचा बदला घे, परंतु सीता बघ किती सुंदर आहे, मंदोदरी वहिनीपेक्षा हजारो पट लाखो पट सुंदर आहे, ती काहीच नाही मंदोदरी वहिनी. असं म्हटल्यानंतर मग रावणाने विचार केला की पुन्हा आता मग सीतेला पळून आणायचा. मग पक्का विचार झाला. अगोदर तेवढा काही विचार पक्का नव्हता. पुन्हा मारीचकडे रावण गेला. आता मारीचाने उपदेश केला. मारीचकडे गेल्यानंतर मारीचाने काय सांगितलं की मला 100 योजन दूर फेकलं होतं, त्यामुळे म्हणलं की मी घाबरतो, कोणी रथ म्हणलं की घाबरतो, रत्न म्हणलं की घाबरतो, राम म्हटल्यावर तर माझ्या अंगात शक्तीच राहत नाही. त्याने आणखी एक घटना सांगितली की जेव्हा श्रीराम लक्ष्मण म्हणजे अगोदर विश्वामित्राचं ते नंतर एक प्रसंग सांगितला की जेव्हा राम लक्ष्मण सीता जंगलामध्ये बसले होते तेव्हा मी हरणाच्या वेशामध्ये गेलो, हरणाचं रूप घेऊन. माझ्यासोबत 2 साथीदार होते आणि रामाने मला ओळखलं आणि बाण मारला. 2 माझे साथीदार मेले आणि मी कसा तरी पळून आलो. तेव्हापासून तर मला प्रत्येक गोष्ट रामच दिसते, झाडे राम दिसते, जनावरे रामच दिसतात, जिथं तिथे तुम्हाला रामच दिसते. जसं तिकडे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कंसाला श्रीकृष्ण दिसत होता प्रत्येक ठिकाणी, तसं याला दिसत आहे. म्हणून तो म्हणाला की तू पुन्हा सांगितलं की तू रामाकडे जाऊ नको, सीतेला अपहरण करण्याचा विचार करू नको. रावण रागावला. तो म्हणाला, ही तलवार बघितलीस का? माझ्याकडे तलवार काढलीत, बघितली का? आता तू जर नाही म्हणालास तर मी ठार मारतो. मी तुला काही सल्ला विचारण्यासाठी आलो नाही. तू ऋषी झाला असेल तर सल्ला मला देऊ नको. एक तर तू चल माझ्यासोबत, नाही तर मी तुला ठार करतो. मारीच काय विचार केला मारीचने? जावं तर रामाच्या हाती मरण होणार, राहावं तर रावणाच्या हाती मरण होणार. मग रावणाच्या हाती मरण्यापेक्षा खूप चांगलं आहे की प्रभू रामचंद्राच्या हाती मरेन. म्हणून तो म्हणाला, चला ठीक आहे, पण तू एक लक्षात घे की तुझं आता मरण जवळ आलेलं आहे, लंकेचा विध्वंस आता जवळ आलेला आहे, राक्षस कुळ संपण्याची वेळ आलेली आहे. आता राक्षस कुळ काय आहे? एक रक्ष नावाची संस्कृती होती. आता हे राक्षस कधीचे आहेत? जेव्हा पृथ्वी निर्माण झाली, सृष्टी निर्माण झाली, तेव्हापासून राक्षस आहेत. ब्रह्मदेवापासूनच तयार झालेले आहेत. ब्रह्मदेवापासून 3 मुलं तयार झाले, देव, दानव, मानव. दानव म्हणजे राक्षस. तर हे तिन्ही एकदाच तयार झालेले आहेत.
आता हे जे देव आहेत, देवांकडे विशिष्ट शक्ती आहे परंतु दिव्य शरीर आहे. मानवाकडे स्थूल शरीर आहे पण शक्ती कमी आहे. आणि दानवांकडे शक्तीही आहे आणि जास्त म्हणजे शारीरिक शक्तीही आहे आणि मंत्रशक्तीही आहे. म्हणून हे तिन्ही त्यापासूनच तयार झालेले आहेत. हा रावण आता मारीच असं म्हटल्यानंतर त्यांनी योजना तयार केली, काय करायचे पुढे ठरवलं. रावणाने सांगितलं की तुला हरणाचा वेश घेण्याची सवय आहे, हरण होण्याचं रूप. हे मारीचीमध्ये काय शक्ती होती, काही निवडक राक्षस असे होते रावणाकडे की त्यांना रूपांतर करता यायचं, कोणताही जनावर होता येईल, कोणताही युद्धकांडात येणार आहे पुढे. मग रावणाने सांगितलं की तू हरिण हो आणि अत्यंत सुंदर हरिण हो, साधंसुद्धा नेहमीचं हरिण नको. सोन्याचे कातडी दिसली पाहिजे, त्यावर चांदीसारखे चमकणारे ठिपके दिसले पाहिजेत, चमकणारे सुंदर अशा प्रकारचे डोळे दिसले पाहिजेत. आणि हरिण असं मोठं वयस्कर हरिण नाही, हरणाचं पिल्लू जे असतं सुंदर असं टुनटुन उड्या मारणारं तसं झालं पाहिजे. मग असं योजना ठरली. आणि मग रावण आणि मारीच विमानातून इकडे आले, कोणाकडे, पंचवटीकडे आले. आल्यानंतर यानं अर्थातच रावण तिथं थांबला. मारीचनं हरणाचं वेश रूपांतर केलं, स्वतःला बदलून घेतलं आणि जिथं बसले होते सगळे. आता सीता काय करायची, दररोज सकाळी फुलं खुडून आणायची, आपल्या आणून घरामध्ये पूजा करायची. आणि ते सकाळी फुलं घ्यायला गेल्यानंतर तिनं बघितलं की सुंदर हरणी अशा हरणाचे पिल्लू उड्या मारायला लागले. तिनं हाक मारली, हे प्रभू बघा इकडे या, इकडे या, बघा बघा किती सुंदर हरिणं आलेलं आहे. श्रीरामाने बघितलं, लक्ष्मणाला बोलवलं, लक्ष्मणही आला. सीतेनं म्हटलं की या हरणाला जिवंत पकडा, आपण अयोध्येला नेऊ, आपला वनवास संपल्यानंतर आपल्या बंगल्यामध्ये हा राहील, आपलं त्याचं पालनपोषण करूया. किती सुंदर आहे पहा, त्याचे डोळे पहा, त्याचा रंग पहा, त्याचे बघा कसे चमकणारी कातडी पहा, शेपटी पहा, असं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मण ताडकन म्हणाला, हे हरिण नाही, हा मारीच राक्षस आहे. म्हणून वहिनी तुम्ही हा आग्रह हट्ट धरू नका, परंतु आपल्याकडे 3 हट्ट असे आहेत की जे टाळणं आवश्यक आहे. राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट. हे 3 हट्ट टाळणं अत्यंत अवघड आहे. मग श्रीराम म्हणाले ठीक आहे मी जातो. लक्ष्मण म्हणाला की प्रभू तुम्ही जाऊ नका, सोन्याचं हरिण असतच नाही, जगामध्ये कुठंच सोन्याचं हरिण नाही आणि तुम्हाला हे माहीत आहे तरी तुम्ही चाललात. श्रीराम काय म्हणाले की हरिण सोन्याचा नाही हे मला माहीत आहे, परंतु जर सोन्याचा नसेल तो राक्षस असेल तर मारला जाईल आणि चांगला असेल त्याला पकडून आणील. म्हणजे दोन्ही निर्णय चांगलेच आहेत. म्हणून श्रीराम धनुष्य बाण घेऊन हरणाच्या मागं धावले आणि हरणाच्या मागं गेल्यानंतर त्याने मारीचाने सुरुवातीला तर जवळ येऊ दिलं, नंतर लांब 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 जात राहिला, जोपर्यंत लक्ष्मण आणि सीता पर्णकुटी दिसणार नाही इतका अंतर नेल्यानंतर आता हा काही सापडत नाही. म्हणून श्रीरामाने बाण मारला, मारीचला म्हणजे हरणाला लागला बाण आणि मरता मरता, म्हणजे राक्षस लोक मरतानासुद्धा खोटंच बोलतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की मरताना मनुष्य खरं बोलतो, पण हे काही खरं नाही. मरताना आतासुद्धा केवळ मारीचीच नाही, आतासुद्धा मरताना काही लोक खोटं बोलतातच. तर मरताना त्याने हाक मारली, हे सीते, हे लक्ष्मणा, धाव धाव. आता हा आवाज एवढा मोठा होता की ऐकू आला आणि सीतेला ऐकू आला, लक्ष्मणाला ऐकू आला. लक्ष्मण शांत आहे, धनुष्य आहे, खांद्यावर अटकवलेलं आहे, शांत उभा आहे. आणि मग सीतेनं म्हटलं, लक्ष्मणा तुला आवाज नाही ऐकू आला का? बघ तुझे बंधू हाक मारत आहेत, संकटात पडलेत, त्यांच्यावर कोणतरी हल्ला केला आहे, काय झालं बघ, त्यांचा प्राण जाण्याची वेळ आली की काय बघ. लक्ष्मण शांतपणे म्हणाला, वहिनी तसं काहीच झालेलं नाही. प्रभू रामचंद्र एवढे सक्षम आहेत की ते एक राक्षस नाही, लाखो राक्षस जरी एकदा आले तरी त्यांना कोणीही इजा पोहोचू शकत नाही. आता मात्र बराच संवाद आहे, पण सीता जी म्हणाली ती कोणतीही स्त्री म्हणणार नाही, त्यामुळे लक्ष्मणाच्या हृदयाला जणू काही छिद्रच पडलीत की काय. मग सीता काय म्हणाली,
3 गोष्टी ती म्हणाली. लक्ष्मणा, मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की तुझ्या मनामध्ये प्रभूबद्दल खूप प्रेम आहे, बंधूबद्दल भक्ती आहे, रामाबद्दल भक्ती आहे, पण ती खोटी आहे. तुझ्या मनात भक्ती नाही. तुला असं वाटतं आहे की राम मरावेत आणि राम मेल्यानंतर, कारण तू त्यांचा शत्रू आहेस, राम मरावेत, अयोध्येचं राज्य तुला मिळावं आणि राज्य मिळालं, राम मेले की तू माझा उपभोग घेऊ शकशील. पण लक्षात घे, असं होणार नाही आणि मी माझा प्राणाचा त्याग करेन. पण तुझ्या मनात असं असेल तर ते टाकून दे. आत्तापर्यंत लक्ष्मण धीराने उभे होते, पण आता मात्र ते रडू लागले. ते म्हणाले की तुम्ही असा शब्द बोललातच कसं, म्हणजे याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तरी परंतु ठीक आहे, मला माझ्या बंधूंनी आज्ञा दिलेली आहे की तुमचं रक्षण करायचं, इथून उठायचं नाही, जायचं नाही. आता मला माझ्या बंधूच्या आज्ञेचा भंग करण्याची वेळ तुम्ही आणत आहात. आता तुमचं ऐकू की त्यांचं ऐकू? खरं तर मी त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांची आज्ञा मला शिरोधार्य आहे तुमच्याहीपेक्षा. परंतु तुम्ही जो शब्द वापरला आहे त्यामुळे माझं हृदय विदीर्ण झालेलं आहे. मी आता जातो आहे, पण एक लक्षात ठेवा, मी आता जातो आहे हे खरं आहे, परंतु आम्ही जेव्हा वापस येऊ दोघं प्रभूसोबत, तेव्हा तुम्ही इथं असणार नाही एवढं मात्र नक्की. पण सीता ऐकून घेण्याची मनस्थितीत नव्हतीच. जा जा, पटकन जा, काही बोलू नका. लक्ष्मण रडतच होते आणि ते पुढं त्या निघाले मग प्रभू रामचंद्राच्या आवाजाच्या दिशेने. या ठिकाणी लक्ष्मण रेषा मारलेली नाही. वाल्मिकी ऋषींनी तसं सांगितलेलं नाही. इतर काही रामायणामध्ये तसा उल्लेख आलेला आहे. काही गोष्टी कशा असतात, लाक्षणिक असतात. लाक्षणिक म्हणजे कसं, लक्ष्मण रेषा मारा म्हणजे काय की स्त्रीचं रक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातल्या व्यक्तींची असते. मुलगी असेल, आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, आणखीन कोणतेही नातं असेल. म्हणून बघा, दुसऱ्या धर्मामध्ये त्यांच्या बायका आपल्याला दिसतच नाहीत आणि आपल्या बायका कुठंच लपून राहत नाहीत. त्यामुळे किती अपहरण होतं आहे, काय होतं आहे. लक्ष्मण रेषा घाला म्हणजे मर्यादा घाला. याचा अर्थ स्त्रीला कुठंतरी पडद्याच्या आड ठेवा, तिची प्रगती करू नका असं नाही. सीतेचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे, परंतु तिचं रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषावर आहे. म्हणून काही मर्यादा स्त्रियांनी ओलांडू नयेत, असं त्या ठिकाणी लाक्षणिक अर्थ तो आहे. असं झाल्यानंतर लक्ष्मण फार दुःखामध्ये श्रीरामांच्या आवाजात आलेला आवाज ऐकून ते गेले आणि मग अपहरणाचं नाट्य सुरू होतं. आहे का याच्यावर? नाही ना, अपहरण, सीता अपहरणचं, बरं ठीक आहे. मग पुढे जेव्हा लक्ष्मण तिकडे रामाकडे गेले, बघितलं तो त्या ठिकाणी जो धनुष्यात बाण लागलेला होता तो बाण हरिणाच्या मध्ये नव्हता, तर एका राक्षसाच्या छातीमध्ये घुसलेला होता. कारण हरिणाचं रूपांतर पुन्हा राक्षसात झालं. त्यानं आवाज दिला होता, हे सीते, हे लक्ष्मण म्हणून. आणि मग श्रीरामाने बघितलं लक्ष्मणाला. ते म्हणाले, अरे तू का आलास इकडे? तुला काय सांगितलं होतं की सीतेचं रक्षण कर, माझ्या आज्ञेचं तू पालन केलं नाहीस, एक काम दिलं ते धड तुला करता येत नाही. आता बघा, जवळपास 10 वर्ष संपलेली आहेत. हे 10 वर्ष आणि अगोदरचे अयोध्येमध्ये राहिलेले काही वर्ष, इतके वर्ष रामासोबत लक्ष्मण आहेत. पण राम बोलल्यानंतर लक्ष्मणाला किती राग आला असता. आपण असतो तर काय म्हणला असतो की इतक्या वर्षापासून मी सेवा करायला लागलो, तुम्ही माझ्यावर डाऊट घ्यायले, जा तुम्ही काय करायचं ते करा, मी जातो अयोध्येला, असं आपण म्हटलं असतं. परंतु लक्ष्मण काहीच बोलले नाही, शांत राहिले. काय विचार केला लक्ष्मणाने की प्रभू रामचंद्र बोलत आहेत, ते खरंच त्यांना तेच म्हणायचं आहे का? म्हणजे एक उदाहरण घेऊ आपण. एक आई आहे आणि ते त्यांचा मुलगा खूप धिंगाणा करतो आहे, स्वयंपाक करू देत नाही, काम करू देत नाही. आई काय म्हणते, जा मर तिकडे बाहेर. याचा अर्थ असा असतो का की आपला मुलगा मरावा? तो अर्थ नसतो. तसं लक्ष्मणाने विचार केला की रामाच्या मनामध्ये खरंच असं आहे का, आपल्याबद्दल शंका आहे का, आपल्या सेवेबद्दल त्यांना शंका आहे का? नाही. मग ते का बोलले? सीतेबद्दल त्यांच्या मनात अतीव काळजी आहे, खूप प्रेम आहे म्हणून ते बोलले. त्यांच्या मनात तसं नाही असं म्हणून ते शांत बसले. अगोदर जेव्हा सीता म्हणाली, 3 वाक्य जे बोलले ना सीतेनं,
तेव्हा लक्ष्मणाला खूप राग आला, दुःख तर झालं, परंतु ते बोलले नाहीत. त्यांनी त्यावेळेस तो विचार केला की आपण इतक्या दिवसापासून सेवा करतो आहोत, सीता म्हणते आहे, आपली बहिणी म्हणते आहे, पण खरंच त्यांना तेच म्हणायचं आहे का? ते म्हणायचं नाही. तर सीतेच्या मनामध्ये प्रभूबद्दल अत्यंत प्रेम आहे, त्यांची काळजी सीतेला वाटते आहे, म्हणून ते काळजीपोटी बोलत आहेत. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल शंका आहे असं होत नाही, असं त्यांनी स्वतःला समजावून सांगितलं. म्हणजे मनुष्याने एखादी कृती करताना कसा विचार केला पाहिजे, तातडीनं निर्णय घेऊ नये, असं लक्ष्मणाने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि लक्ष्मण हे गुरुचं रूप आहे, काल आपण चिंतन केलं होतं. मग असं या ठिकाणी झाल्यानंतर मग रावण तो राक्षस मेला. राम आणि लक्ष्मण धावत आले आणि जे बघायचं नव्हतं ते दिसलं की पर्णकुटी रिकामी आहे. राम म्हणाले, शोध, कुठे बघ, पहा, इकडे पहा, तिकडे पहा, तू इकडे जा, मी इकडे जा, सगळीकडे पाहिलं. राम म्हणाले, नदीकाठी जाऊन पहा, कदाचित तिथं काही तिथं नदीकाठी गेली असेल किंवा तिकडे फुलं घेण्यासाठी गेली असेल, तिकडे पहा. सगळीकडे बघितलं आणि प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला कुठेच सीतामाई दिसली नाही. अत्यंत शोकाकुल झाले श्रीराम, अत्यंत शोकाकुल झाले. आणि इतके शोकाकुल झाले की ते विचारू लागले झाडांना, वेलींना, पक्ष्यांना, माझी सीता बघितली काय? लाल रंगाची साडी घातलेली आहे, केसामध्ये फुलं माळलेली आहेत, सगळं असं वर्णन ती करू करू सांगायला लागले, परंतु कोणीच उत्तर देत नाही. म्हणून त्या प्रसंगामध्ये श्रीरामाने लक्ष्मणाला म्हटलं, लक्ष्मण तुझं धनुष्य आण इकडे. लक्ष्मणाचं धनुष्य घेतलं, मी आता सगळी वनसृष्टी नष्ट करून टाकतो, मला कोणीच उत्तर देत नाही. लक्ष्मणाने अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्राला समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे रामाच्या गुरुची सुद्धा भूमिका केलेली आहे. जेव्हा जेव्हा भावाविवेश किंवा भावामध्ये किंवा भावनेच्या आहारी राम गेलेत, त्यावेळेस लक्ष्मणाने त्यांना सांभाळलेले आहे. या ठिकाणी देखील त्यांनी सांभाळलं. आणि मग चला आपण शोध घेऊ म्हणून ते पुढे निघाले. बघता बघता पुढे गेल्यानंतर एक भयंकर अशा प्रकारचे राक्षसासारखं दिसलं आणि सगळं रक्तानं माखलेलं काहीतरी दुरून असं दिसलं. मग ह्या दोघांनी पटकन धनुष्य पुन्हा काढलं. आता कसं आहे, प्रत्येक वेळेस धनुष्यावर बाण लावून जायची पद्धत नव्हती, गरजही नसायची. जेव्हा गरज पडली पटकन धनुष्य, डाव्या खांद्यावर धनुष्य असायचं, बाण काढायचं आणि लावायचा, अशी पद्धत त्या ठिकाणी होती. दोघांनी धनुष्य काढलं आणि बाण काढणार, जवळ गेल्यानंतर बघितलं की हा राक्षस नाही. अगोदर दोघांनी वाटलं की राक्षसच आहे आणि त्यानं सीतेला खाल्लेलं आहे, सगळीकडे रक्त दिसत आहे, लाल लाल दिसत आहे. आणि जवळ गेल्यानंतर बघितलं की पक्षी आहे आणि तो मृत्यूमुखी पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. तर तो हा जो कोण आहे, हा जटायू आहे. आता हा जटायू त्या ठिकाणी रक्तबंबाळ झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्र तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, जटायूनं हळू आवाजामध्ये सांगितलं, हे राम, मी दशरथ राजांचा मित्र आहे. आता दशरथ राजा आणि जटायू यांचं कथा पुन्हा वेगळी आहे. एका युद्धाच्या प्रसंगामध्ये जटायूनं दशरथ राजाला वाचवलं होतं. घटना अशी झाली होती की शनी महाराज, शनी ग्रह, शनीची वक्रदृष्टी पडली की नाश होतो. तर एकदा अयोध्येवर शनीची वक्रदृष्टी पडली, म्हणून अयोध्येमध्ये सुद्धा दुष्काळ पडू लागला. म्हणून दशरथाने शनीवरच आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर एवढं मोठं युद्ध झालं की दशरथ वरून खाली पडले. आकाशातून पडता पडता जटायूनं काय केलं की खाली आपले पंख लावले आणि त्यांना वर उचलून हळूच खाली आणलं. पुन्हा ते शुद्धीवर आले, पुन्हा युद्ध झालं. तर जटायूनं दशरथ राजाचं जीवन वाचवलेलं आहे. म्हणून जटायू आणि दशरथ राजा मित्र आहेत. जटायू म्हणाला, मी तुमच्या वडिलांचा मी मित्र आहे आणि सीतेला रावणाने पळवून नेलेलं आहे. मग ते कसं युद्ध झालं ते जटायूनी वर्णन केलेलं आहे. ते युद्ध काय आहे, जटायूचं युद्ध काय झालं होतं की जटायू त्यावेळेस झाडावर बसलेला होता आणि ह्या सीतेचं अपहरण होण्याचा जो प्रसंग आहे तो प्रसंग राहिला थोडासा, की त्यामध्ये जेव्हा हा रावण इकडे आला, जेव्हा राम आणि लक्ष्मण तिकडे गेले हरण्याच्या मागं, तेव्हा रावण आला. आता दुष्ट लोकसुद्धा साधूच्या वेशात येतात
आता रावण जर रावणाच्याच मूळ स्वरूपामध्ये आला असता तर सीतेचं अपहरण झालं नसतं. परंतु वाईट लोकंसुद्धा चांगल्याचा पोशाख घेऊन येतात. तसा हा साधू वेशामध्ये आला आणि मी साधू आहे, भटकंती करतो आहे, भिक्षाम देही असं म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं की मी भिक्षा मागतो, मी साधू आहे. सीतेनं म्हटलं की आपण साधू आहात, ठीक आहे, मी आपल्याला भिक्षा देते, पण माझ्याकडे काय कंद आहेत, मुळं आहेत, दुसरं काही खाण्यासाठी माझ्याकडे नाही. मग रावणाने स्तुती केली सीतेच्या सौंदर्याची. सीता रागवली रावणावर, तुम्ही साधू आहात आणि स्त्रियाच्या सौंदर्याचं वर्णन करणं हे एखाद्या साधूला शोभत नाही. म्हणजे शीतले शंका आली थोडीशी. म्हणून आपण हे कंदमुळं घ्या आणि पटकन जा, माझे पती आता लगेच येतील, त्यामुळे तुम्हाला जर स्वतःचं जीवन वाचवायचं असेल तर लवकर निघून जा. आणि लगेच रावणाने आपलं वेश बदललं आणि सांगितलं की मी रावण आहे, लंकेचा राजा आहे. आणि रावणाने सीतेला केसाला पकडून उचललं असं. आता काही ठिकाणी वर्णन आहे की उचललं नाही, स्पर्शच केला नाही, जमिनीला असं गोल कापून जमीनच कापली. तसं वाल्मिकी ऋषी काय म्हणतात की सीतेच्या केसाला धरून असं उचललं आणि रथामध्ये बसवलं. आणि हा रथ कसा होता? रावणाचा रथ घोड्याचा नव्हता, गाढवाचा होता. खेचर होते, खेचर, गाढव नाही, खेचर. तर ह्या रावणाचा जो खेचर असलेला जो रथ होता त्या रथावरून तो नेत होता वर उडणारा. आणि जटायूनं बघितलं आणि त्यांनी युद्ध केलं रावणाशी. आता रावणाशी युद्ध करत असताना जटायू खूप पराक्रमी होता, पण कुठं खोटं बोलावं आणि कुठं खरं बोलावं याचं तारतम्य नसतं. गुरुजींनी एक किस्सा सांगितला होता की खोटं बोलल्यामुळे, हे खोटं बोलणं तर वाईट आहेच, परंतु काही ठिकाणी खोटं बोलावं लागतं. या रावणाच्या लक्षात आलं की जटायू फार शूर आहे, आपण त्याच्यापुढे टिकणार नाही. म्हणून जटायूला रावणाने विचारलं की तुझं मरण कशात आहे सांग, आणि मी माझंही सांगतो. जटायूने सांगितलं की माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे, पंख जर गेले तर मी मरतो, तुझं मरण सांग. रावण म्हणाला माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. असं म्हटल्याने जटायूने काय केलं, आपली चोंच त्या रावणाच्या पायाच्या अंगठ्याकडे मारण्यासाठी नेली. खाली वाकल्याबरोबर रावणाने तलवारीने ते कापून टाकलं. एक पंख कापला, एक पाय कापून टाकला, म्हणून तो खाली पडला. सीतेला तो काही वाचू शकला नाही. परंतु यामध्ये रावणाचा रथ मोडला गेला. सगळे खेचर जे होते 10 खेचर ते सुद्धा मारल्या गेले असं वर्णन आलेलं आहे. आणि मग या जटायूने सांगितलं की असं युद्ध केलेलं आहे, पण हे रामा तुम्ही घाबरू नका, कारण रावणाने जे अपहरण केलेलं आहे हे अपहरण दिवसाच्या विंद पर्वामध्ये केलेलं आहे, म्हणजे प्रहरामध्ये केलेलं आहे. यामुळे यावेळी एखादी वस्तू जर आपली गेलेली असेल तर ती वस्तू आपली परत मिळत असते, तुम्ही आता काळजी करू नका. परंतु तो रावण लंकेकडे गेलेला आहे एवढं मी सांगतो. असं म्हटल्यानंतर त्याने देह सोडला. आणि त्याला जटायूला आनंद हा होता की प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मला मरण येत आहे, परमात्म्याच्या मांडीवर मला मरण येत आहे. आणि श्रीरामाने त्यांचा अंत्यसंस्कार उत्कृष्ट जसं दशरथ राजाचा अंत्यसंस्कार केला असता तसा अंत्यसंस्कार त्यांनी केलेला आहे. पुढे युद्ध झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर रामांचा विलाप चालू आहे. आणि इकडे रावणाने सीतेला अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. आणि अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्था काय आहे, सुरुवातीला रावण जेव्हा गेला, आता एक रथ तर मोडला, त्याने दुसरा रथ मागवला आणि दुसऱ्या रथाने तो गेल्यानंतर त्यांनी अगोदर आपल्याला त्या सीतेला अंतःपुरात ठेवलं. अंतःपुरात म्हणजे ज्या ठिकाणी बायका म्हणजे पत्न्या ठेवलेल्या असतात ती जागा म्हणजे अंतपूर. आणि तिथं नेलं आणि मंदोदरीला सांगितलं आणि सगळ्यांना सांगितलं की हिची सेवा करा, हिला त्रास होऊ देऊ नका. आणि तिनं दाखवायला सुरुवात केली त्या रावणाने, बघ म्हणजे माझा बंगला कसा आहे, आणि सगळं फिरवून दाखवलं बळजबरी. सीतेला काही बघायची इच्छा नव्हती, ती अगोदरच रडायला लागली. पण सगळा राजवाडा फिरवून दाखवला, हे असं आहे, माझे 1000 माझे बॉडीगार्ड आहेत, सैनिक आहेत, माझं रक्षण करत आहेत, आणि माझ्याकडे 32 कोटी राक्षस आहेत.
म्हणजे लंकेमध्ये म्हणजे लंकेची लोकसंख्या राक्षसांची 32 कोटी होती असं त्यांनी सांगितलं. परंतु सीतेने काहीच ऐकलेलं नाही आणि रावण म्हणाला की तुला 1 वर्षाची 12 महिन्याची मुदत देतो. 12 महिन्यामध्ये तू स्वखुशीनं माझ्याशी लग्न कर आणि मी सगळ्या माझे जे काही बायका आहेत या सगळ्यात तुझी सेवा करतील. रावणाला 80,000 बायका होत्या असा उल्लेख आलेला आहे. सगळ्या जातीच्या, ऋषींच्या मुली, राजांच्या मुली, गंधर्वांच्या मुली, सगळ्याच राक्षसांच्या मुली. तर रावणाने सांगितलं की सगळ्या जे माझ्या बायका आहेत त्या तुझी सेवा करतील आणि सगळी लंका तुझी आहे. असं जरी म्हटलं तरी सीता त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हती. आता बघणे म्हणजे कसं आहे, आपल्याकडे भेटीचे काही प्रकार आहेत. भेट घेणे आपण म्हणतो ना, त्याची जाऊन भेट घ्या. एक भेटीचा प्रकार आहे डोळा भेट. आपण एकमेकाला बोलत असताना कसं बोलतो, त्याच्या डोळ्यामध्ये बघून बोलत असतो, त्याला म्हणतात डोळा भेट. म्हणजे कोणी अपरिचित असतील, परिचित असतील, ह्या पद्धतीने आपण बोलतो. जास्त जवळचा असेल तर आलिंगन देतो, त्याला म्हणतात गळा भेट. आणखीन जास्त जवळचा असेल तर उर भेट. तर या प्रकारे डोळा भेटसुद्धा झाली नाही. म्हणजे सीतेनं रावणाच्या चेहऱ्याकडे बघितलंसुद्धा नाही, रावणाची किती इच्छा जरी झाली. आणि इकडे श्रीराम मात्र विलाप करीत होते. विलाप करीत असताना लक्ष्मणाने त्यांना सावरलं. लक्ष्मणाने खूप छान उपदेश केला. काय म्हणतात लक्ष्मण, ते श्लोक वाचूया. आश्वशी नरश्रेष्ठ प्राणिनः कश्य नापदः संस्पृश त्यागिनी वद राजन क्षणेन व्यपशांतीच. याचा अर्थ काय, हे नरश्रेष्ठा, आपण धैर्य धारण केलं पाहिजे. संसारामध्ये प्रत्येक प्राण्यावर आपत्ती येतच असते. म्हणून ही आपत्ती कशी असते, अग्नीप्रमाणे असते. क्षणात येते, क्षणामध्ये ती स्पर्श करून दुसऱ्या क्षणी नष्ट होते. म्हणून ही आपत्तीसुद्धा जाईल. हे प्रभू, तुम्ही विलाप करू नका. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्राचा विलाप थोडासा कमी झाला. दुःखी तर ते होतेच. आता हा प्रसंग बराच मोठा आहे. तर एका रामचरित्रामध्ये एक उल्लेख आलेला आहे जो वाल्मिकीने केलेला नाही, परंतु ऐकण्यासाठी खूप छान आहे. तर हे सगळं चालत असताना, प्रभू रामचंद्राची ही लीला चालू असताना भगवान शंकर आणि पार्वती आकाशगमन करीत होते आणि ते त्या लीला पाहत होते. लीला पाहत असताना माता पार्वतीनं विचारलं भगवान शंकराला, प्रभू हे कोण आहेत, राम म्हणता तुम्ही कोण आहेत? भगवान शंकर म्हणाले, ते परब्रह्म आहेत, परमात्मा आहेत, विष्णूचे अवतार आहेत आणि माझे आराध्य दैवत आहेत. मी त्यांचा भक्त आहे, मी त्यांचा सेवक आहे. मग सीता म्हणाली, परब्रह्म आहेत म्हणजे लहान, म्हणजे ते सामान्य माणसासारखं बायको बायको म्हणून रडायला लागलेत, सीता सीता म्हणून रडायला लागलेत. सामान्य माणूससुद्धा रडणार नाही. कलियुगामध्ये तर सामान्य माणूस आज बायको मेली तर उद्या दुसरी करेल. आता जरी त्रेतायुग असलं तरी एवढा विलाप करताय. भगवान शंकर म्हणाले, ते परमात्माच आहे, ते लीला करतायत आणि सामान्यासाठीच लीला करतायत. काय लीला करतायत? पार्वती माता विचारते की एका पतीनं आपल्या पत्नीवर किती प्रेम करावं, ही लीला प्रभू रामचंद्र करून दाखवत आहेत. जेव्हा लग्न होतं तेव्हा पती आणि पत्नी एकच होत असतात. शरीर जरी दुसरे असले तरी आत्म्यानं, मनानं, अनुभूतीनं, संवेदनेनं दोघंही एकच होत असतात. सुख आणि दुःख दोघांची सारखीच असतात, वेगळी नसतात. आपल्या आजच्या कायद्यामध्ये सुद्धा तसंच आहे. नवरा आणि बायको दोघांना एकच मानलेलं आहे कायद्यामध्ये. समजा नवऱ्यानं भ्रष्टाचार करून संपत्ती मिळवली आणि बायकोच्या नावाने केली तरी बायकोला अटक होते. तिच्या नावानं जरी असली ती म्हणू शकत नाही माझी संपत्ती आहे सिद्ध झाल्यानंतर. आणि बायकोने केलं तर नवऱ्याला शिक्षा होऊ शकते. त्यामध्ये काही कलमं आहेत, परंतु नवरा आणि बायको दोघांनाही एंटिटी, एकच अस्तित्व असं मानलेलं आहे. तर हे असं भगवान शंकर आणि सीता, पार्वती माता यांचा संवाद चालू असताना पार्वती म्हणाली, मला तर काही विश्वास वाटत नाही की हे परब्रह्म आहेत, मी परीक्षा घेऊ का? भगवान म्हणाले, शंकर म्हणाले, परीक्षा घेऊ नको, ते परब्रह्मच आहेत. नाही, मी परीक्षा घेऊन तर बघते. फार हट्ट, स्त्री हट्ट. जा म्हणले, परीक्षा घ्यायचीच घ्या परीक्षा.
परंतु मी येणार नाही तुझ्या परीक्षेमध्ये सहभागी. मग पार्वतीनं माता सीतेचं रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विलाप करत सीता सीता म्हणून फिरायला लागलेत, अशा जे रामचंद्रांना दिसेल अशा ठिकाणी एका झाडाखाली सीतेचं रूप घेऊन माता पार्वती बसली. आता काय अपेक्षा होती पार्वती मातेला की मला बघितल्यानंतर राम पळत येतील, सीता बरं झालं तू भेटली, कुठं गेली वगैरे वगैरे म्हणेल. तसं झालं नाही. प्रभू रामचंद्रांनी बघितलं आणि वाकून प्रणाम केला, माता आपण इथं कसं काय, प्रभू कुठे आहेत. आता मात्र पार्वती मातेला पश्चाताप झाला, आपणच उगाच परीक्षा घेतली. आता पुढचा प्रसंग पुन्हा वेगळा आहे. ते भगवान शंकराकडे गेले. शंकर म्हणाले की तू परीक्षा घ्यायला गेलीस, त्यांनी माता म्हटलेलं आहे आणि आता तू माझी पत्नी नाहीस, तू आता माता स्वरूप झालीस. आता पुढे मोठा प्रसंग वेगळा आहे. तर हा प्रसंग एका याच्यामध्ये आलेला आहे. याच्यावरून एकच दिसतं आपल्याला, म्हणजे काय आहे की भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र किंवा विष्णू आणि भगवान शंकर वेगळे नाहीत. हरी आणि हर वेगळे नाहीत. हरी हरी हर हरिहर मंत्र शिवाचा असं हां, म्हणजे हरी आणि हर, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर, हे वेगळे नाहीत. असं अनेक प्रसंगामधून पुढे सुद्धा आहे तो प्रसंग, वेळ मिळाला तर आपण ते पाहूया. तर या प्रसंगानंतर आता एक येते अयोनमुखी नावाची राक्षसी. आता म्हणजे केवळ राक्षस पुरुषच आहेत असे नाहीत, स्त्रीसुद्धा आहेत. सुरुवातीला ताटका आली, शूर्पणखा आली, आता हे अयोनमुखी आलेली आहे. आता अयोनमुखीचं खूप वर्णन केलेलं आहे की हे सुद्धा विक्राळ आहे, भयानक आहे, विद्रूप आहे, दिसायला अत्यंत विद्रूप दिसते आहे, भीतीदायक दिसते आहे. आणि ही आली आणि थेट ती काय म्हणाली लक्ष्मणाला, माझ्याशी लग्न कर. आता लग्न कर म्हटल्यानंतर अगोदरचा प्रसंग आपण शूर्पणखेचा ऐकलेला आहे. लगेच लक्ष्मणाने तलवार काढली, तिचंही नाक आणि कान कापून टाकलं. काल आपण चर्चा केल्याप्रमाणे ENT काय म्हणतात एक्सपर्ट आहेत. आणि असं केल्यानंतर ती पुन्हा किंचळलीन पळून गेली, म्हणजे युद्ध करण्याचा प्रसंगच आला नाही. त्याच्यानंतर पुढे प्रवास करीत असताना आता प्रवास चालूच आहे. दुसरा एक भयानक राक्षस आला, याचं वर्णन वेगळं आहे. या राक्षसाचं नाव आहे कबंध. कबंध. आता हा राक्षस कसा आहे, याला खांदा म्हणजे डोकं नाही, मान नाही. जसं एखाद्या पत्राचा डब्बा असतो तेलाचा, तसा हा डब्यासारखा आहे. आणि त्याच्या छातीवर 2 डोळे आहेत आणि खाली एक खड्डा आहे, जिथं बेंबी म्हणतो आपण, तिथे खड्डा आहे, तोंड. आणि हात लांब. हे हात किती आहेत, 12 किलोमीटर साधारणतः लांब आहेत. तर हा राक्षस कुठंच हलू शकत नाही, परंतु असे हात लांब करतो आणि जे दिसतील प्राणी त्याला ओढतो आणि खातो, त्याला हलता येत नाही. तर हा कबंध राक्षस आहे. आणि मग हा राक्षस, या राक्षसाने, आता हे राक्षस दूर आहे, दिसलंच नाही आहे दोघांनाही, राम आणि लक्ष्मणांना. आणि मग या ठिकाणी कबंधाने काय केलं, सगळे आपले हात पसरले आणि राम आणि लक्ष्मण दोघांना उजव्या हातात डाव्या हातात धरून पकडलं आणि जवळजवळ जवळजवळ ओढलं. आणि त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती की दोघं असे इतके आवळल्या गेले, राम आणि लक्ष्मण एवढे आवळले गेले की आता त्यांना ते धनुष्य काढून बाण चालवणंसुद्धा शक्य होत नव्हतं. मग या दोघांनी काय केलं की प्रभू रामचंद्राने उजवा हात कापून टाकला आणि लक्ष्मणाने डावा हात कापून टाकला आणि दोन्ही हात गळून पडल्याने त्याला काहीच करता येईना. आणि मग हा कबंध काय म्हणाला की हे प्रभू तुमचे खूप खूप आभार. हात कापल्यानंतर आभार म्हणले. का आभार? त्यांनी आपला इतिहास सांगितला की तो पूर्वीच्या जन्मी एक म्हणजे तपश्चर्या करीत होता. दानू नावाच्या एका ऋषीचा पुत्र होता आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर याला वरदान मिळालं की कोणी तुला मारू शकणार नाही. आणि असं वरदान आता अनेक जणांना असं वरदान मिळालं होतं आणि खूप शक्ती मिळाली आणि खाण्याची शक्ती मिळाली, तुला जे पाहिजे ते तू खाऊ शकतोस असं वरदान दिलं होतं. मग तो काय करू लागला, जे दिसेल ते खाऊ लागला. हत्ती खाऊ लागला, घोडे खाऊ लागला, माणसं ऋषी सगळ्यांना खाऊ लागला. मग इंद्राने काय केलं की त्याच्या डोक्यावर वज्र मारल्यानंतर त्याचं डोकं असं मध्येच जाऊन बसलं पोटाच्या मध्ये आणि
तो म्हणाला की आता मी खाऊ कसं, मी जगू कसं, मला आता मरण नाही. मग त्यांनी काय केलं, इंद्राने त्याला हात दिले आणि पोटामध्ये बेंबीच्या ठिकाणी एक छिद्र दिलं, त्याच्यातून खात राहा, मग तुला हलता येणार नाही. मग यांनी विनवणी केली की मला असं करू नका, मला काहीतरी उशाप द्या. मग इंद्राने सांगितलं की पुन्हा जेव्हा प्रभू रामचंद्र येतील, तुझे हात कापतील, तेव्हा तुला पुन्हा तुझं स्वरूप प्राप्त होईल. मग यांनी म्हटलं, असं इतिहास सांगितल्यानंतर हा राक्षस म्हणाला, तुम्ही माझे हात कापलेत, आता मला पूर्वजन्म पुन्हा मला दिव्य स्वरूप मिळणार आहे, परंतु तुम्ही एक काम करा, आधी माझ्या देहाचं दहन करा, तरच मी तुम्हाला पुढे काय होणार आहे ते सांगणार आहे. मला एक दृष्टी आहे की पुढे काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो, परंतु माझ्या देहाचं दहन झाल्याशिवाय मला ती शक्ती मिळत नाही, कारण मी राक्षस झालेलो आहे. आणि मग त्याचं दहन केलं दोघांनी मिळून, आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष आला आणि त्यांनी सांगितलं, हे प्रभू, तुम्ही इथून पुढे पंपा सरोवराकडे जा. पंपा सरोवराच्या अलीकडे शबरी आहे, शबरी आश्रम आहे, शबरीचा आश्रम आहे, आणि त्या शबरीच्या आश्रमामध्ये जा आणि पुढचा मार्ग ते तुम्हाला सांगतील. म्हणजे हे सगळेजण प्रभूलाच मार्गदर्शन करायला लागलेत. आणि मग असा प्रवास करत करत पुढे गेल्यानंतर आता ही जी शबरी आहे, शबर हे घराणं आहे, त्या घराण्यातली मुलगी म्हणजे शबरी. शबरी कोण आहे? शबरी भिल्ल आहे. आणि ही शबरी मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहते. काही ठिकाणी चुकीनं मातंग छापलेलं आहे, मातंग नाही, मतंग ऋषी. आणि हे मतंग ऋषी म्हणजे गुरु आहेत, या शबरीचे गुरु आहेत. आणि शबरीला मतंग ऋषीने सांगितलं की या ठिकाणी खूप राक्षस येत आहेत, आम्ही इथं थांबणार नाही, तू इथं राहा, असं म्हणून मतंग ऋषी निघून गेले शिष्यासहित. आणि सांगितलं की प्रभू रामचंद्र येतील, तुला दर्शन देतील आणि तुझं पुन्हा उद्धार होईल. म्हणून दररोज ही शबरी प्रभू रामचंद्राची वाट बघत आहे. कशी वाट बघत आहे? मेरे झोपड़ी के भाग खिल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खिल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आएंगे, राम आएंगे. शबरी आहे, जेव्हा मतंग ऋषी गेले त्यावेळेस ती 16 वर्षाची होती. आणि मतंग ऋषी जाण्याचं कारण म्हणजे राक्षसांचा छळ. आणि आता या ठिकाणी असं वाटू शकतं की राक्षसांचा छळ मग स्त्रीला होणार नाही का?
त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की शबरीचा जो आश्रम आहे, अगोदर मतंग ऋषीचा आश्रम म्हणायचे, नंतर शबरीचा आश्रम म्हणायला लागले, तो गुप्त ठेवला, गुप्त झाला, कोणालाही दिसायचं नाही, पण हा गुप्त आश्रम होता. आणि शबरीचा आश्रम म्हणजे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण तिथे गेल्यानंतर शबरीला खूप आनंद झाला आणि तिने बघितल्याबरोबर ओळखलं की हेच प्रभू आहेत. कारण हे जे लक्षण जे आहेत, प्रभूचे जे लक्षणं आहेत, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, कोणता आणखी ऐश्वर्य, हे 6 जे गुण आहेत ते परमेश्वराचे गुण असतात आणि तेजपुंज व्यक्तिमत्व दिसत आहेत राम, लक्ष्मण. आता लक्ष्मणाचा जो रंग आहे तो पांढरट रंग होता असं वर्णन आलेलं आहे आणि श्रीरामाचा रंग निळसर किंवा हिरवा असा रंग आहे. म्हणून ती काय करायची की दररोज ध्यान करायची. ध्यानामध्ये म्हणजे चालत फिरत ध्यान, राम येतील, लक्ष्मण येतील आणि त्यांच्या डोळ्यापुढे तिने तर बघितलेलं नव्हतं. त्या काळात काही फोटोग्राफी नव्हती, मेसेज म्हणजे कोणाला निरोप देण्याचे काही परिस्थिती नव्हती, पण ते असे असतील अशी कल्पना मतंग ऋषीने सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र असे दिसतात, लक्ष्मण असा दिसतोय. मग ती डोळ्यापुढे ध्यान करत तसं करायची आणि समोर दिसल्याबरोबर तिने ओळखलं की हे राम आणि लक्ष्मण आहेत. म्हणून दररोज येणार म्हणून ती दररोज जंगलामध्ये जायची आणि उत्कृष्ट प्रकारची फळं आणायची. आता ती जंगलातच राहणारी होती, तिला सगळ्याचा अभ्यास होता, कोणते झाडं चांगले आहेत, कोणते फळं पिकलेले आहेत. आता आपल्यालासुद्धा आंबा पाडाचा झाला आपल्यालाही कळतं, आपण सामान्य असतानासुद्धा ती तर जंगलात राहणारी आहे, तिला सगळ्या फुलांचा, सगळ्या फळांचा अभ्यास होता. म्हणून ते निवडून उत्कृष्ट फळं दररोज आणून ठेवायची. आज राम येतील, उद्या राम येतील आणि आजही तिने ते आणून ठेवलेले होते. आणि मग दोघं आल्यानंतर तिनं स्वागत केलं, प्रभूंचे चरण प्राक्षालन केलं, रामाची लक्ष्मणाची सेवा केली, दोघांनाही बसवलं आणि ते उत्कृष्ट फळं खायला दिली. उष्टी फळं दिलेली नाहीत. ते दुसऱ्या रामायणात आलेलं आहे. वाल्मिकी असं म्हणत नाहीत. का म्हणत नाहीत? त्यांचं म्हणणं असं आहे की वाल्मिकीला सगळ्या निसर्गाचा हिला शबरीला पूर्ण निसर्गाचा अभ्यास आहे. तिला माहीत आहे कोणतं फळ आंबट आहे, कोणतं पिकलेलं आहे, कोणतं कच्चं आहे आणि ती त्यानं तसं आणून दिलेलं आहे. आणि प्रभू खात आहेत, मोठ्या प्रेमानं खात आहेत आणि बघायला लागलेत. राम तिच्याकडे बघायला लागलेत. आता ही वयस्कर झालेली आहे आणि ती याच्याकडे बघायला डोळ्यामध्ये डोळे बघत आहेत आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत शबरीच्या, की किती प्रेम मिळायला लागले, प्रभू रामचंद्राचं प्रेम तिला मिळायला लागले. आणि ती म्हणाली मी धन्य झाली, माझी जी तपश्चर्या होती ती आता पूर्ण झाली, तुमचं मला दर्शन झालेलं आहे आणि आता मला माझ्या गुरुकडे जाऊ द्या, मतंग ऋषीकडे जाऊ द्या. असं म्हणून तिनं परवानगी घेतली. ती असं नाही म्हणाली की मला स्वर्गात जाऊ द्या, मला वैकुंठात जाऊ द्या, मला आणखीन कुठंतरी नाही म्हणाली. ती काय म्हणाली माझ्या गुरुकडे मला जायचं आहे. आणि तिनं योगाग्नी प्रज्वलित केलं आणि स्वतःचा देह त्या ठिकाणी भस्मसात करून स्वतःला तिनं देहातून मुक्त करून घेतलं. आणि जाण्यापूर्वी तिनं सांगितलं की इथून पुढे जा, पंपा सरोवराच्या त्या ठिकाणी तुम्हाला सुग्रीव भेटतील, हनुमान भेटतील, त्यांची मैत्री करा आणि पुढचा मार्ग ते तुम्हाला दाखवतील. तर या ठिकाणी अरण्यकांड समाप्त झालेलं आहे. आता आपण प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्यासोबत प्रवास करूया किष्किंधा कांडामध्ये. 4थं कांड आहे हे. आपण आपल्याकडे आणखी एक साधारणतः 20 मिनटाचा वेळ आहे, तेवढा वेळ घेऊया. आता किष्किंधा कांड हा किष्किंधा प्रदेश साधारणतः इकडे कर्नाटकाच्या बाजूला येतो. म्हणजे आता हे असं लक्षात घ्या की अयोध्येकडून निघालेले आहेत, असं त्याचा मार्गसुद्धा आहे आपल्याकडे पुस्तकामध्ये छापलेलं आहे, कोणत्या मार्गाने ती गेलेली आहेत. आणि इकडे कर्नाटकाच्या मार्गाने ते खाली लंकेकडे गेलेले आहेत, रामेश्वरकडे गेलेले आहेत. तर किष्किंधाकडे जात असताना चैत्र मास चालू होता आणि प्रभू रामचंद्राचा विलाप चालूच होता. मध्येच रडायचे, मध्येच लक्ष्मणाला म्हणायचे. आता किष्किंधामध्ये गेल्यानंतर किष्किंधा नावाचे जंगल आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले एका ठिकाणी बसल्यावर, लक्ष्मणा मी सीतेशिवाय जगू शकत नाही, आता असं कर तू अयोध्येला परत जा, मी याच ठिकाणी बसून माझा प्राणत्याग करेल. म्हणजे पत्नीच्याबद्दल इतकं प्रेम होतं की पत्नीशिवाय मी जगू शकत नाही असं श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले. लक्ष्मणाने सांगितलं की हे प्रभू तुम्ही चिंता करू नका,
रावण जिथं कुठं असेल तिथून त्याला पकडून आणू, स्वर्गात गेला असेल तर तिथून आणू, पाताळातून आणू, पृथ्वीचं तर आपण आणू, कुठेही जाऊ द्या त्याला आपण आणू, आपण धीर खचू देऊ नका. आणि आपल्याला आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे की रावणाने सीतेला पळवलेलं आहे आणि कुठं नेलेलं आहे, तर त्या दिशेने आपण चाललो आहोत. म्हणून आपला जो प्रयास आहे तो काही विफल जाणार नाही असं समजवल्यानंतर पुढे प्रवास झाला. प्रवास झाल्यानंतर त्या ठिकाणी पर्वत आहे मोठं, त्या पर्वताचं नाव आहे ऋषमुख पर्वत. ऋषमुख पर्वत. आणि ह्या पर्वतावर माकडं बसलेली आहेत, 5 माकडं. तर जेव्हा सीतेला पळवून नेण्यात येत होतं त्यावेळेस सीतेनं बघितलं होतं की या पर्वतावर वरून बघितल्यानंतर असे 5 वानरं बसलेले आहेत. आणि म्हणून सीतेनं कपड्यामध्ये गुंडाळून काही दागिने खाली टाकले होते आणि ह्या सगळ्या वानरांनी ते दागिने जमा करून ठेवलेले होते. आणि हिनं शबरीने सांगितल्याप्रमाणे आता पुढे सुग्रीव येणार आहे, सुग्रीव आहे, त्याची भेट घ्यायची आहे. पण ह्या पर्वतावर बसलेले हे जे 5 वानरं आहेत, ह्या 5 वानरांमध्ये एक सुग्रीव आहे जो आधी राजा होता वानरांचा, आणि दुसरे आहेत हनुमंतराय आहेत, आणि बाकीचे 3 जण आहेत. पुढे गेल्यानंतर वर बसलेले सगळेजण 5 जण सुग्रीवाने बघितलं की कोणीतरी यायला लागलेत 2 जण. दुरून फारसं काही दिसलं नाही. हा सुग्रीव पूर्णपणे घाबरलेला होता, त्याची कथा पुढे येणारच आहे. सुग्रीव म्हणाला, हनुमंत तू जा आणि ते कोण आहेत बघून ये. माझा शत्रू वाली, याचे तर ते गुप्तहेर नाहीत ना, मला पकडायला तर आले नाहीत ना, मला मारायला तर आले नाहीत ना. सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली आहे, हे दोघं आता शत्रू झालेले आहेत. मग हनुमंतराय म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता बघून येतो. आणि हेही सांगितलं सुग्रीवाने की ह्या वेशात जाऊ नको, ब्राह्मणाच्या साधूच्या वेशात जा. मग हनुमंतरायांनी साधूचा वेश घेतला, हातामध्ये जपमाळ आहे, भगवे कपडे घातलेले आहेत, आणि भजन करत 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 समोर गेला. बघितलं राम आणि लक्ष्मण, आता नाव माहीत नाही यांना, मग यांनी अत्यंत मृदू स्वरामध्ये, अत्यंत गोड भाषेमध्ये, गोड बोलीमध्ये हनुमंतराय विचारत आहेत, आपण कोण आहात? आपण तर साधूसारखे दिसत आहात, जटा आहेत, वल्कला आहेत, आणि धनुष्यसुद्धा आहे, पाठीवर बाणाचा भाताही आहे. मग आपल्याला आम्ही क्षत्रिय समजायचं का ऋषी समजायचं? दोन्ही लक्षणं आपल्यामध्ये दिसत आहेत. आणखीन एक बघा, हनुमंतरायाचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे. हनुमंतराय काय म्हणाले की तुम्ही नुसतंच योद्धा नाही, तर तुम्ही अनेक युद्ध केलेलं आहे. कसं काय दिसलं? जेव्हा असं इकडे डाव्या खांद्यावर धनुष्य घेतलं जातं त्यावेळेस खांद्यावर धनुष्य ठेवून 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 इथे खाच पडलेली असते. आता आपण हे अंगठी वगैरे किंवा घड्याळ वापरत असू तर त्या ठिकाणी एक डाग पडल्यासारखा पडतो, पायालाही घट्टे पडतात, काम केल्यानंतर हाताला घट्टे पडतात. तर तशा प्रकारचे घट्टे इथं खांद्यावर पडलेले होते लक्ष्मण आणि राम यांच्या. तर हनुमंतराय निरीक्षण केले की तुम्ही खांद्यावर अनेक वेळा धनुष्य वापरलेलं आहे, युद्ध केलेलं आहे, म्हणून तुम्ही नक्कीच क्षत्रिय आहात. परंतु पोशाख असा ऋषीचा कसा, असं विचारलं. प्रभू रामचंद्र काही बोलले नाहीत, पण ते, आणि यांनी ओळख करून दिली. काय ओळख करून दिली हनुमंताने? की मी सुग्रीवाचा मंत्री आहे, त्यांचा सेवक आहे, एवढीच ओळख करून दिली. मग लक्ष्मणाला श्रीराम काय म्हणाले, लक्ष्मणा हा जो दिसतो आहे ना, हा जो काही असेल, पण हा अत्यंत विद्वान आहे. कसं काय? याला पूर्ण वेद कळतात, पूर्ण वेदाचा अभ्यास आहे, हा तज्ज्ञ आहे, याचं संस्कृत अत्यंत उत्कृष्ट आहे. हे संस्कृतमध्ये संवाद झाल्यावर काय, संस्कृतमध्ये बोलला आतापर्यंत एकही अर्धमात्रेची सुद्धा चूक झालेली नाही. म्हणून हा नक्कीच विद्वान आहे. हा काही एखादा साधारण दिसणारा एखादा भिक्षुक ब्राह्मण नाही, असं लक्ष्मणाला म्हटल्यानंतर लक्ष्मण आणि हनुमंतराय यांचा संवाद सुरू झाला. मग लक्ष्मणाने ओळख करून दिली, आम्ही दशरथ पुत्र आहोत, हे माझे मोठे बंधू राम आहेत, मी लक्ष्मण आहे, आम्ही सीतेच्या शोधात चाललो, ते सगळं सांगितलं. सांगितल्यानंतर हनुमंतरायाला पटले की हे काही शत्रू नाहीत, हे काही वालीचे गुप्तहेर नाहीत. आणि मग त्यांनी आपलं खरं रूप प्रगट केलं, हनुमंतरायाने रूप प्रगट केलं, आणि ते म्हणाले की माझे
मालक जे आहेत सुग्रीव माझे, मी ज्यांचा सेवक आहे त्यांनी मला पाठवलेलं आहे, तर आपल्याला बोलवलेलं आहे, आपण चला. परंतु पायी जायचं म्हटलं तर वर जायला खूप वेळ लागेल, आपण माझ्या खांद्यावर बसा. म्हणून राम आणि लक्ष्मण यांच्या हनुमंतरायाच्या खांद्यावर बसले आणि उड्डाण करून मग ते ऋषमुख पर्वताच्या वर टेकडीवर वर गेले. त्या ठिकाणी मग आता भेट होणार आहे. या ठिकाणी आणखी एक प्रसंग एका रामायणामध्ये आलेला आहे, वाल्मिकीमध्ये नाही, की संवाद चालू असताना खरं तर संवाद हा लक्ष्मण आणि हनुमान यांच्यात झाला, परंतु एका रामायणाने असं सांगितलेलं आहे की रामसुद्धा हनुमंतरायाला बोलले. आणि बोलताना श्रीरामाने विचारलं, साधू वेशामध्ये असलेले हनुमंतराय रामाने विचारलं की तुम्ही साधू म्हणताय, मग तुमच्या गळ्यामध्ये एवढा मोठा भारीचा हिरा कसं काय? हिरा, हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये हिरा होता, पण तो कोणाला दिसत नव्हता. तो हिरा ब्रह्मदेवाने त्यांना लहानपणी दिला होता. आणि ब्रह्मदेवाने हेही सांगितलं होतं की ज्यावेळी हा हिरा ज्याला दिसेल तोच तुझा स्वामी असेल, तोच परमात्मा असेल. असं म्हटल्यानंतर हनुमंतरायाने साष्टांग नमस्कार घातला श्रीरामाच्या चरणी की मी आपला सेवक आहे, खरा सेवक मी आपला आहे, आपण माझे खरे स्वामी आहात. म्हणजे तिथून मग हनुमंतरायाच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दलची प्रीती भक्ती ही जास्त वृद्धिंगत होत गेली. आता खांद्यावर बसून दोघंजण श्रीराम आणि लक्ष्मण गेले. सुग्रीवाची भेट आता इथं होणार आहे. आता हा सुग्रीव वालीचा छोटा भाऊ आहे, अर्थात हे सगळे वानर आहेत. आणि सुग्रीवाचा उद्दिष्ट काय आहे ती कथा पुढे येणार आहे, परंतु आधीच घेऊ आपण. सुग्रीव आणि वाली, मोठा भाऊ वाली. वाली हा राजा, किष्किंधाचा राजा. एकदा एका राक्षसासोबत मायावी राक्षस आणि वाली यांचं युद्ध झालं. मग युद्ध करत 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 गेले. त्या वालीनं मायावी राक्षसाचा पिछा केला, तेव्हा तो मायावी राक्षस एका गुहेमध्ये शिरला. आणि त्यासोबत वालीच्यासोबत हा सुग्रीवसुद्धा होता मागं. मग वालीने सांगितलं, सुग्रीव तू या गुहेच्या बाहेर बस, मी मध्ये जातो, त्याला ठार करतो, बाहेर येतो, मग आपण जाऊ. तू मध्ये येऊ नको आणि इथून बाहेर जाऊ नको, इथं रक्षण करत बस. मग सुग्रीव बाहेर बसला गुहेच्या बाहेर. मध्ये गुहेमध्ये प्रचंड अंधार, काही दिसत नाही. वालीमध्ये शिरला, गदा होती तिच्या हातामध्ये, आणि मध्ये युद्ध झालं. किती झालं? 1 दिवस 2 दिवस नाही, 1 वर्ष युद्ध चाललं. आणि 1 वर्षाच्या नंतर रक्ताचे पाट असे बाहेर येऊ लागले गुहेच्या बाहेर. सुग्रीवानी बघितलं की रक्त बाहेर यायला लागले, पण हे रक्त कोणाचं असेल? राक्षसाचं आहे का वालीचं आहे? कळायला मार्ग नाही ना. वाली मेला की काय अशी भीती वाटायला लागली, कारण इतकं दीर्घ युद्ध चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की राक्षस मेला असता तर राक्षसाचा आवाज आला असता किंचाळण्याचा, त्याचाही आवाज नाही, वालीचाही आवाज नाही. परंतु त्याने लक्षात घेतलं की हा वालीचा आपला भाऊच मेला, असं त्यांनी कल्पना केली, विचार केला. आणि त्या गुहेच्या तोंडावर मोठा एक दगड लावला, म्हणजे मध्ये राक्षस जरी असला तरी बाहेर येऊ नये म्हणून. आणि तो किष्किंध्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं सगळ्या मंत्र्यांना की वाली मेलेला आहे. मग त्याचा राज्याभिषेक करण्यात आला आणि तो राज्य करू लागला. नंतर तो वाली काही दिवसानंतर बाहेर आला. त्याच्या लक्षात आलं की सुग्रीव नाही, तो गेला, क्रोधित होऊन गेला किष्किंधामध्ये. आणि बघितलं तर बसला आहे राजसिंहासनावर. वालीने त्याला खाली ओढलं, त्याला खूप मारलं, त्याचं ऐकूनच घेतलं नाही. मंत्री सांगू लागले वा असं नाही, तर त्याचंही ऐकून घेतलं नाही. वालीने त्याला मारलं आणि हाकलून दिलं. आणि त्याच्या बायकोला आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि त्याला हाकलून दिलं. मग हा वाली, हा जो सुग्रीव आहे, याचं दुःख आणि श्रीरामाचं दुःख सारखंच आहे. मग ही सगळी कथा श्रीरामाने सुद्धा लक्ष्मणाने तर आधीच सांगितली होती. मग या ठिकाणी सुग्रीव काय म्हणाला की आपल्या दोघांचे दुःख सारखंच आहे. माझीही पत्नी माझ्या भावानंच पळवलेली आहे, तुम्हालाही पत्नी वियोग झालेला आहे. आपण दोघं एकत्र येऊ आणि रावणाला आधी सीतेचा शोध घेऊ, रावणाला ठार करू. कारण रावणानं नेलेलं आहे माहीत आहे, पण कुठं ठेवलं हे माहीत नाही. मग असं म्हटल्यानंतर हा सुग्रीव पक्का राजकारणी आहे. त्यांनी काय केलं, पाया नाही पडला तो श्रीरामाच्या, हस्तांदोलन शेकहँड केलं आणि करार केला. हनुमंत काय म्हणाले,
हनुमंत फार बुद्धिमान आहेत, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम आहेत. हनुमंतराय काय म्हणाले की आपण असं करू नये, तोंडी व्यवहार नको, काहीतरी पक्कं झालं पाहिजे. म्हणून यज्ञ केला, यज्ञाचे एक करार केला. यज्ञाभोवती तिघांनी लक्ष्मण आपलं राम आणि सुग्रीव यांनी प्रदक्षिणा घेतली आणि करार पक्का केला की तुझं सुख ते माझं सुख, माझं दुःख ते तुझं दुःख. म्हणजे दोघांनी एकमेकाला मदत करण्याचा करार त्या ठिकाणी केला. आणि मग यांनी सुग्रीवानी मग ते सगळं पुरचुंडी काढली, ते जे पडले होते दागिने बांधलेले, आणि म्हणाले, सुग्रीव म्हणाला की हे दागिने आम्हाला सापडलेत, पण कोणाचे आहेत आम्हाला माहीत नाही. वरून जाताना कोणीतरी जात होती, आम्हाला काही लक्ष दिलं नाही आम्ही, पण हे दागिने आमच्या वानरांना सापडलेले आहेत. रामाकडे ते पोटली दिली, रामाने ते उघडली आणि लक्ष्मणाकडे दिली. लक्ष्मण हे बघ बरं, सीतेचे दागिने आहेत का? आता लक्ष्मणाचे उद्गार फार महत्त्वाचे, ते वाचूनच दाखवतो. लक्ष्मण काय म्हणाला, नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले, नुपुरे तो भी जानामि नित्यम पादाभिवंदनाथ. तू काय म्हणतो लक्ष्मण, मी केयुरे म्हणजे इथं बाजूबंद असतात ते मी मला माहीत नाहीत, कुंडलं मला माहीत नाहीत, पण पायाचे जे आहेत नुपुरा आहेत ते मी ओळखतो. कारण दररोज मी दर्शन घ्यायला पाया पडायला सीतेच्या जात असताना माता सीतेचे चरण मला दिसायचे आणि ते चरणावर ते नुपुरं मला दिसायचे, पैंजण मला दिसायचे. म्हणून ते हे पैंजण सीता मातेचे आहेत एवढं मी सांगतो. म्हणजे बघा, लक्ष्मणाने सीते मातेच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहिलेलं नव्हतं, इतकी निष्ठा त्या लक्ष्मणाची होती. तरी परंतु त्या मारीचवधाच्या वेळेस रामाने त्यांना थोडंसं रागावून बोललेलं होतं. मग आता हे एवढं पक्कं झालं की हे सीतेचे दागिने आहेत, रावणाने नेलेले आहेत. आता रावणाने कुठं नेलेले आहे काही माहीत नाही, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. मग मदत तर करायचं ठरलं. वाली काय म्हणाला, ठीक आहे आपण सीतेचा शोध घेऊया, परंतु आधी माझं काम करा. स्वार्थी माणसं काय करतात, आधी माझं काम करा, नंतर मी तुमचं काम करतो. श्रीराम म्हणाले, ठीक आहे तुझी काय इच्छा आहे सांग, तुला मी मदत करायला तयार आहे. तुझं राज्य मी मिळवून देईल, तुला तुझ्या बंधूनं अन्यायानं तुझी पत्नी घेतली, तुझं राज्य घेतलं, तुला मी मिळवून देतो. सुग्रीव म्हणाले, ठीक आहे तुम्ही मिळवून द्याल हो, परंतु तुम्हाला माहीत नाही माझा भाऊ वाली कसा आहे, फार शक्तिसंपन्न आहे. श्रीराम म्हणाले, ठीक आहे असू द्या ना, काळजी कशाला. नाही नाही तुम्ही माझी परीक्षा द्या. सुग्रीव काय म्हणाला, आधी मला बघू द्या तुमच्यात शक्ती किती आहे. ठीक आहे म्हणे, आता देवाची परीक्षा घ्यायला निघाला. खरं तर एवढी लायकी नसते कोणाची, परंतु प्रभू इतके दयाळू असतात की ते काहीच म्हणाले नाही. ठीक आहे काय परीक्षा सांगा मी देतो. मग सुग्रीव काय म्हणाला की एक दुंदुभी नावाचा राक्षस होता आणि हा राक्षस अत्यंत माजलेला होता, खूप शक्तिसंपन्न होता आणि त्यालासुद्धा ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं की तू शक्तिसंपन्न होशील. आणि मग हा राक्षसात अंगात शक्ती आली की फुरफुरणे म्हणतात, फुरफुरू नको, ते रेडेसुद्धा फुरफुर करतात किंवा ते बैलसुद्धा. तसा हा जो राक्षस होता दुंदुभी, हा हिमालय सागराकडे गेला, समुद्राकडे. समुद्राला म्हणाला माझ्याशी युद्ध कर. समुद्राने हात जोडून म्हणाला, आपल्याकडे असते ना तू मोठा तुझा बाप मोठा, तसं सागर काय म्हणाला, मी युद्ध करू शकत नाही बाबा, माझ्यापेक्षा बलवान जो आहे हिमालय त्याच्याकडे जा. हिमालयाकडे गेल्यानंतर हिमालय तोच म्हणाला, मी युद्ध करू शकत नाही, मी फार दुबळा आहे, तुला जे युद्धच करायची अशी खुमखुमी असेल तर वालीकडे जा किष्किंधामध्ये. मग हा वालीकडे आला, वालीला यांनी आव्हान दिलं, वाली धावत आला आणि त्यावेळेस या दुंदुभी कोणत्याही प्राण्याचं रूप घेऊ शकतो, यानं त्या रेड्याचं रूप घेतलं होतं आणि रेड्याचं रूप घेऊन तो जमीन उकरू लागला. वालीनं काही नाही त्याला पकडलं, गोल फिरवलं, फेकून दिलं, मरून गेला. युद्धच झालं नाही, म्हणजे असं एकाच काही मिनटामध्ये मरून गेला. परंतु तो रेडा जो होता इतका बलाढ्य होता आणि तरी कितीतरी दूर फेकलं वालीनं. सुग्रीव म्हणतो, प्रभू ते आता तिथं हाडाचा डोंगरच झालेला आहे, हाडाचा सापळा पडलेला आहे, तुम्ही थोडंसं त्याला ढकलून दाखवा, मला थोडं ढकलून तर दाखवा. तिथं गेल्यानंतर खरंच मोठा सांगाडा, म्हणजे डोंगरा एवढा सांगाडा. श्रीरामाने काय केलं, नुसतं त्याला पायानं नुसतं असं टूच केलं, आपण ते करतात ना नुसतं पायानं, नुसतं त्या ह्याच्यामधला जसं आपण ते कॅरममध्ये खेळतो, पायाने नुसतं हे केलं की ते खूप दूर उडून पडला.
तरी विश्वास वाटला नाही. सुग्रीव काय म्हणाला, जेव्हा युद्ध झालं, जेव्हा दुंदुभी मेला त्यावेळेस तिच्यामध्ये सगळं होतं, मांस होतं, रक्त होतं, सगळं होतं. आता फक्त हाडं राहिलेत, हलकेच झाले. पण तुम्ही फेकला असेल. ठीक आहे, थोडी बहुत शक्ती आहे तुमच्यामध्ये. आणखी एक परीक्षा द्या. आणखी काय परीक्षा द्यायची? एक साल याची झाडं होते, मजबूत असे झाडं, आणि ती झाडं सात होते, 7. या सगळ्या तो काय करायचा, हा वायली ह्या झाडाला बाण मारले की झाडाला छेद करायचा. आणि तुम्ही जर एका जरी झाडाला जर बाण मारू शकलात, त्याला छिद्र पाडू शकलात, तर मी तुम्हाला बलिष्ठ समजेल. श्रीरामाने काय केलं, स्मितहास्य केलं, धनुष्य काढला, बाण लावला. एकाच बाणामध्ये 7 झाडाला, एकच बाण एका झाडातून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 7व्यामध्ये जाऊन ते पृथ्वीमध्ये गेलं आणि पृथ्वीतून बाहेर येऊन पुन्हा भात्यामध्ये जाऊन बसलं. आता मात्र सुग्रीवला खात्री पटली की प्रभू हे खरंच श्रीराम हे शक्तिसंपन्न आहेत. तरी परंतु त्याच्या मनामध्ये प्रभू आहेत हे भावना नाही. बघा फरक कसा आहे. वानर आहे, हनुमंतरायाची गोष्ट वेगळी आहे. जेव्हा पाहुणे आपल्या घरी येतात तर आपण काय करतो, त्यांना बसायला देतो, खुर्ची असेल, जे काय असेल ते, नसेल तर आसन टाकून देतो. जेव्हा राम आणि लक्ष्मण आले ऋषमुख पर्वतावर, हनुमानाने आणलं खांद्यावर बसून, त्यावेळेस यांनी काय केलं होतं, सुग्रीवानी झाडाच्या फांद्या तोडून श्रीरामाला बसायला जागा करून दिली. लक्ष्मण उभेच. हनुमानाच्या लक्षात आलं, त्यांनी लगेच चंदनाचे काही फांद्या तोडल्या आणि दुसरी एक बसायला जागा केली लक्ष्मणासाठी. म्हणजे राम बसलेत आणि हा काय करतो, आपण बसल्या बाजूला, रामाच्या बाजूला, बरोबरीला. म्हणजे सुग्रीवाच्या मनात प्रभूच्याबद्दल प्रेम नाही, फक्त काम करून घेणे एवढंच त्यांच्या मनामध्ये आहे. आणि ह्यामुळेच तो परीक्षा घेतो आहे. दुसऱ्याही परीक्षेमध्ये श्रीराम यशस्वी झाले. आणि आता इथून पुढे आता सुग्रीवाचं काम आहे की त्यांनी प्रभूंना सीतेच्या शोधामध्ये मदत केली पाहिजे. आणि ही मदत कशा प्रकारची करायची याबद्दल सविस्तर चर्चा आता पुढच्या ठिकाणी येईल. आता या ठिकाणी आपण सेवा समाप्त करूया. 7 वाजता आहेत. राहिलेला भाग आपण उद्या थोडंसं धावतं आपल्याला घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी सेवा समाप्त करतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय.